मी जेव्हा युरोपमध्ये गेले होते तेव्हा मला हे सिस्टीन चॅपल बंद होतं. मग काय बंद आहे म्हणून घरी येऊन इतका अभ्यास केला की ते भूत मानकुटीवर बसलं आणि मग वाटलं की हे आता उत्तर. मग पुन्हा गेले. तोपर्यंत माझा सगळा मायकेलँजेलोचा अभ्यास झाला होता. पुन्हा गेले, पुन्हा ते सगळं बघितलं आणि आता ते तुमच्या पुढे थोडक्यात सांगत करते. डॉक्टर माधवी मेंदळे यांनी आज अभ्यासमालेच्या कार्यक्रमात जगप्रसिद्ध शिल्पकार मायकल अँजेलो यांच्या कलेविषयी, त्यांच्या संपूर्ण आयुष्याबद्दल आज अतिशय छान माहिती सर्वांना सांगितली. डॉक्टर्स माधवी मेंदळे यांनी याविषयी अनेक पुस्तकं पण लिहिलेली आहेत. याबाबतही त्यांनी सर्वांना माहिती सांगितली. त्यांची ओळख करून द्यायला मला तितकं म्हणजे डेटा नाहीये अजून. आताच त्यांची माझी भेट झाली, पण ह्या व्याख्यानाचा विषय ऐकून मी खूप प्रभावित झालो. त्याचे जर तुम्ही पाहिलं लाईव्ह तर 1475 ते 1564 हे मी शेक्सपियर प्रेमी असल्यामुळे मला हे का महत्वाचं वाटलं की 1564 हे शेक्सपियरचे जन्मवर्ष. तेव्हा एक महान कलाकार मावळतो आणि दुसरा महान कलाकार उगवतो असं ते मला जाणवलं. आणि शेक्सपियरने जे हॅमलेट मध्ये म्हटलंय, व्हॉट अ पीस ऑफ वर्क इज मॅन, म्हणजे व्हॉट अ मास्टर पीस ऑफ वर्क असं त्याचं म्हणणं. तर हे वाक्य कदाचित मायकेल अँजेलोची कला पाहून त्याला सुचलं की काय असं मला वाटतं. कारण माणसामध्ये या दोघांनी इतका इंटरेस्ट होता की आपापल्या माध्यमामधनं त्यांनी माणसाच्या मनाचा थांग घेण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतं. एक मला त्याचं शिल्प आणि एक चित्र असे आठवतात. पायटास नावाचं त्याचं शिल्प आहे. ते ख्रिस्त त्याचा देह उतरवलाय क्रॉस वरून आणि ते मेरी त्याच्या आईनं मांडीवर घेतले असं ते फार हेलावून टाकणारं चित्र आहे. त्या आईची एक्सप्रेशन जी चेहऱ्यावरची आहे ती कधी विसरणं शक्य नाही. आणि त्याचं पेंटिंग जे आहे क्रिएशन म्हणून, त्याच्यात ती कल्पना मला वाटतं अशी आहे की देवाने नुकतंच ऍडमला निर्माण केलंय आणि त्याला तो या विश्वामध्ये सोडतोय आणि त्याचं बोट आणि ऍडमचं बोट त्याच्यात पाहिलं तर इतकं थोडं अंतर आहे, पण पाहिलं तर ते अंतर अनंत योजनांचं आहे असं काहीतरी त्याला सुचवायचं. पण ऍडम हॅज ओनली टू स्ट्रेच हिज हँड की देवाचा हात त्याच्या हातामध्ये येईल. ते शक्य नाहीये, कारण ते जे अंतर आहे ते प्रतिकात्मक अंतर आहे. खूप त्याच्याबद्दल बोलण्यासारखं आहे. सर्वांना नमस्कार, अभिवादन. अतिशय छान वाटतंय की असा छोटा ग्रुप आहे. विषय अगदी वेगळा आहे, म्हणजे सुधीर फडकेंचे भावगीता वगैरे असा विषय नाही आहे, एकदम वेगळा आहे. आणि तरी रसिकता दाखवून तुम्ही सगळे आलात. अगदी मान्यवर पण सगळे आहेत, वंदना आली आहेत. आमच्या स्वतःने वेगवेगळे विषय आहेत. थँक्यू सो मच सो मच. नाही तर बरेचदा असं होतं की हे चित्रकला शिल्पकला आम्हाला काही समजत नाही बाबा, आमचा विषय नाहीये. तर ती जी काही चित्र साक्षरता, सामान्य माणूस आणि चित्र याच्यामधली जी दरी आहे त्याचं कुठेतरी छोटंसं एक पाऊल कदाचित कमी होईल अशा प्रकारच्या पुस्तकांनी आणि यांनी. माझी ओळख थोडक्यात करून देते. मी व्यवसाय आणि डोळ्यांची डॉक्टर आहे. डेक्कन जिमखानाला गेली 35-40 वर्ष प्रॅक्टिस करते. सर्जन आहे. लहानपणची आवड म्हणून चित्रकला आणि शिल्पकला याची खूप आवड होती आणि एक करिअरमध्ये थोडासा प्लॅटो जेव्हा येतो, सो करिअरमध्ये थोडासा एक प्लॅटो आल्यानंतर लहानपणाची आवड असलेली चित्रकलेने खुणावलं आणि SNDT मध्ये मी पाय टाकला आणि तिथे चक्क MA इन पेंटिंग केलं. त्या प्रोफेसरने मला विचारलं, बरं चाललंय ना प्रॅक्टिस वगैरे, घरी सगळं ठीक आहे ना? म्हणलं नाही, सगळं ठीक आहे. पण ती जी काही उत्सुकता होती की नक्की कलेच्या प्रांतात काय शिकवतात, तर त्या निमित्ताने या सगळ्या कलाकारांची माझी ओळख झाली आणि प्रवास केला, त्याचा अभ्यास केला. आणि मी प्रांजळपणे कबूल करते की मेडिकलचं जे आमचं ट्रेनिंग असतं की खूप अभ्यास करायचा, मोठमोठी पुस्तकं वाचायची, त्याचा नोट्स काढायच्या. तर त्याचा परिणाम म्हणून हे पुस्तक झालं. कारण मी जेव्हा युरोपमध्ये गेले होते तेव्हा मला हे सिस्टीन चॅपल बंद होतं. मग काय बंद आहे म्हणून घरी येऊन इतका अभ्यास केला की ते भूत मानकुटीवर बसलं आणि मग वाटलं की हे आता उतरवायला पाहिजे. मग पुन्हा गेले. तोपर्यंत माझा सगळा मायकेलँजेलोचा अभ्यास झाला होता. पुन्हा गेले, पुन्हा ते सगळं बघितलं आणि आता ते तुमच्या पुढे थोडक्यात सांगत करते.
आपण असं म्हणू की मायकेल अँजेलो ह्या माणसाची गोष्ट आहे, याच्याबद्दल थोडंसं समजून घेऊया. त्याचा कालावधी बघा, 1475 ते 1564, म्हणजे जवळजवळ 90 वर्ष हा माणूस जगला आहे. आणि वयाच्या 15व्या वर्षापासून त्यांनी जी निर्मिती करायला सुरुवात केली आहे, ते मरेपर्यंत तो काम करत होता. 90व्या वर्षी सुद्धा तो संगमरवरावर काम करत होता. त्या काळी पॉलिमॅथ्स अशी माणसं असायची, लिओनार्दो, मायकेल अँजेलो, तर ह्यांना सगळं यायचं. त्यांना चित्रकला यायची, शिल्पकला यायची, ते आर्किटेक्ट होते, तत्वज्ञान त्यांना यायचं, काव्य यायचं. मायकेल अँजेलोची 350 सॉनेट्स प्रसिद्ध झालेली आहेत. त्या विषयाला मी या पुस्तकात किंवा हातच घातला नाही, सगळ्याला माहिती आहे. लिओनार्दो आणि मायकेल अँजेलो यांच्यामध्ये साधारण 30 वर्षाचं अंतर होतं अंदाजाने. लिओनार्दो मोठा, आणि लिओनार्दो जेव्हा कीर्तीच्या अगदी शिखरावर होता तेव्हा मायकेल अँजेलोच्या कलेला सुरुवात झाली आणि त्याला रेकॉग्निशन मिळायला लागलं. तर स्कल्पचर, पेंटिंग, आर्किटेक्चर, पोएट्री आणि फिलॉसॉफी, या सगळ्या ह्याच्यामध्ये पराकोटीचं एक्सप्रेशन, अभिव्यक्ती पराकोटीची. मायकेल अँजेलोच्या आयुष्यात त्यांनी लग्न केलं नाही असं म्हणतात की पुरुष देहाविषयी त्याचं आकर्षण होतं, आणि त्या सगळ्या ह्याच्यात एका पुरुषाच्या शारीरिक सौंदर्याबद्दल त्यांनी ही काव्य केलेली आहेत. त्या काळात तर ते ऍक्सेप्ट होणार नव्हतं, तेव्हा त्याच्या वंशजांनी ती काव्य लिंग बदलून प्रसिद्ध केली होती त्या काळामध्ये, म्हणजे सर्क्युलेट केली होती. मग नंतर तर ती आपल्या मूळ स्वरूपात प्रसिद्ध झाली. पुढे जाऊ. रेनेसान्स हा शब्द आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कलेच्या काळामधला तो अगदी अत्युच्च पिरियड होता की जेव्हा कला अतिशय एका पराकोटीच्या लेवलला पोचलेली होती. प्रभाताई आत्ता दिसल्या मला सगळ्यात बघूनच मला असं छान वाटतंय. सो असं जर म्हटलं उदाहरणार्थ की एखाद्या कलाकाराला असं म्हटलं की आम्ही तुला चॉईस देतो की तुला टाइम स्केलमध्ये कोणत्या कालावधीत आणि जॉग्रफीमध्ये कोणत्या भागात पृथ्वीवरचा जन्म घ्यायचा आहे, तर मायकेल अँजेलोनी जो जन्म आहे, कालावधी आणि भौगोलिक, तर तो पिरियड होता. कारण त्या काळामध्ये फ्लॉरेन्समध्ये इतकी कला बहराला आलेली होती. रोम आणि फ्लॉरेन्स ही इटलीतले 2 शहरं आपल्याला माहिती आहेत. पुणे मुंबईसारखं त्यांच्यात पण थोडं भांडण थोडं असं असायचं. आणि रोमला पोपचं काय म्हणायचं निवासस्थान किंवा जे काय आधिपत्य असायचं. पोप जे म्हणेल ते करावं लागायचं त्या काळात. मायकेल अँजेलोचं आणि त्या पोपचं लव्ह अँड हेट रिलेशनशिप आयुष्यभर राहिलेली आहे. तर रेनेसान्स या काळामधले हे 3 समकालीन आहेत बरं का, तिघही, मायकेल अँजेलो, राफाएल आणि लिओनार्दो. राफाएल हा 27-28 वर्ष, म्हणजे मायकेल अँजेलोपेक्षा लहान होता, आणि ही डाईड व्हेरी यंग, ऑलमोस्ट 30च तो मेला. त्याच्या मरणाबद्दल असे मजेशीर वाक्य माझ्या वाचनात आलं की ही डाईड ऑफ टू मचनेस ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे इटालियन लोक सगळं खाणं पिणं मौज करणं पिणं ह्याच्यामध्ये इतकं त्यांचं मेंटॅलिटी होती. मायकेल अँजेलो उलट स्वभावाचा. सगळ्यात आनंद कशात आहे? शिल्पकलेत. ती धूळ अंगावर मिरवण्यामध्ये जो आनंद आहे, इतर ह्याच्यात कशाला वेळ वाया घालवायचा, हाच माझा सर्वोच्च आनंद आहे, हीच माझी मजा आहे, दॅट्स इट. सो मी हेच करणार आयुष्यभर. त्या काळामध्ये फ्लॉरेन्स हा जो हे जे नगर होतं तिथे खूप आर्थिकदृष्ट्या अतिशय संपन्न होतं. म्हणजे टेक्स्टाईल इंडस्ट्री, डाईंग इंडस्ट्री हे त्याच्या पीकला होतं. म्हणजे असं म्हणतात की त्या काळातल्या ज्या युरोपियन बँक्स होत्या तर त्यांचं केंद्रबिंदू हे फ्लॉरेन्समध्ये होतं. म्हणजे फ्लॉरेन्स वॉज द बँक ऑफ होल युरोप. इतकं तिथे आर्थिक सुबत्ता होती. आणि जिथे आर्थिक सुबत्ता असते, स्थैर्य असतं, तिथे कला बहराला येते. त्याप्रमाणे, आणि त्यांचं हिस्ट्री तर खूपच जुनी आहे. म्हणजे काय अगदीच त्याच्या मायकेल अँजेलोच्या आधीचे पण नावं जी आहेत मोठमोठी, तिथपासनं ती हिस्ट्री सुरू होते. तर असं म्हणायचं की मायकेल अँजेलो लहानाचा मोठा झाला फ्लॉरेन्समध्ये, तर कोणत्याही गल्लीतनं कुठेही गेलं तरी एखाद्या कलादालनातनच जातो आहे. कारण दोन्ही बाजूनी सगळीकडे कला, चर्चेसमध्ये कला, गल्ल्यांमध्ये कला, कुठे गेलं तरी शिल्प, कुठे गेलं तरी फ्रेस्को, असं सगळी ते वातावरण होतं. आणि त्या वातावरणात मायकेल अँजेलो वाढला. मेडिची हे घराणं जसं कुठल्याही कलेला राजाश्रय हवा असतो, सो मेडिची हे घराण्याने राजाश्रय दिला. ते फ्लॉरेन्सचे अनअधिकृत राजे होते.
आणि त्यांनी राज्य केलं फ्लॉरेन्सवर. म्हणजे ते किंग मेकर होते असं म्हणू, डायरेक्टली किंग होते असं काही नाही. आणि तेव्हा तेव्हा छोटे छोटे असे राज्य होते ना, छोटे छोटे संस्थानं म्हणा असे होते. सो त्या मेडिची हा त्यातल्या त्यात लॉरेन्झो मेडिची हा स्वतः एक उत्तम कलाकार होता, उत्तम तत्वज्ञानी होता. आणि त्याच्या दरबारात जसं आपण अकबराच्या दरबारामध्ये रत्न होती, तशी त्याच्या दरबारामध्ये सगळे साहित्यिक, आर्टिस्ट असे सगळे त्यांनी जमवले होते. आणि त्यांनी मायकेलँजेलोला आपल्या पदराखाली घेतलं आणि त्या वातावरणामध्ये त्याचं पालन पोषण झालं. फार थोडा काळ, मला सुद्धा एक 3-4 वर्ष त्याला तो लाभला, पण तेवढ्या वेळामध्ये मायकेलँजेलोने जे ॲब्सॉर्ब केलं, कारण त्याचा जो महाल होता त्या महालामध्ये इट वॉज अ कलेक्शन ऑफ ऑल सच आर्टिकल्स, पेंटिंग्स म्हणा, हे स्कल्पचर्स म्हणा, म्हणजे असं बागच होती की जी फुल ऑफ असे आर्टिकल्स होते. सो त्याचा तो एक प्रकारचा त्याचा आश्रयदाता होता. सो मेडिची जर नसता, लॉरेन्झो मेडिची नसता तर मायकेलँजेलोचं काय झालं असतं माहित नाही, पण तो असल्यामुळे खूप फरक पडला. मायकेलँजेलोचे वडील कुठल्या तरी असे सरकारी गव्हर्नर वगैरे अशा टाईपचे होते. आणि नंतर नंतर घराणं श्रीमंत होतं, पण पैसा नंतर संपला होता, बडा पोकळवासा. आणि पण ते आम्ही असं होतं. त्याच्यामुळे हाताने करण्याचं कुठलंही काम म्हणजे हीन दर्जाचं काम आहे, ते करण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. त्याच्यामुळे मायकेलँजेलो, मला कला आवडते हे क पण त्याला उच्चारता येत नव्हतं, इतकं तेव्हा वातावरण होतं. फादर डेफ अँड ब्लाइंड टू एस्थेटिक मेसेजेस फ्रॉम ऑल सोर्सेस. त्याच्यामुळे सौंदर्याचा आणि कलेचा त्याच्याशी काही संबंध नव्हता. त्याला फक्त पैसा हा एकच भाषा कळली. आयुष्यभर मायकेलँजेलो आपल्या वडिलांना पैसे पाठवत राहिला. प्रत्येक वेळेस सुरुवातीला असं होतं की हलाखीची परिस्थिती होती, पण नंतर त्यांनी त्याच्या आयुष्यात अतिशय म्हणजे सक्सेस पाहिलेला आहे. सक्सेसचा सुद्धा पराकोटीचा सक्सेस त्याच्या आयुष्यात त्यांनी पाहिला आहे. तो या सर्व परिस्थितीमध्ये तो आपल्या आई वडिलांना पैसे पाठवत राहिला. त्याची आई जी होती तो लवकर वारली, 5-6 वर्षाचा असताना आई वारली. आणि त्या काळच्या फ्लॉरेन्स आणि इटली आपल्याला माहिती आहे की इट इज ऑल मार्बल, सगळीकडे मार्बलचा प्रदेश आहे. तर स्टोन कटरची एक फॅमिली होती, त्या फॅमिलीमध्ये मायकेलँजेलोची रवानगी झाली आणि तिथे जवळजवळ आयुष्यातली 10 वर्ष लहानपणाची त्यांनी काढली. आणि असं म्हणतात की त्याच्या आईच्या दुधाबरोबर संगमरवराचं प्रेम हे पण त्यांनी इम्बाईब केलं. आणि तो छोटा मायकेलँजेलो चिन्नी हातोडी घेऊन ते दगड कापून त्याच्यातच तो वाढला, त्या संगमरवरातच वाढला. त्याच्यामुळे एखाद्या कलाकाराला म्हणजे आपल्या क्रिएशनवर तर प्रेम असतं, पण माध्यमावरही प्रेम जे आहे ते मायकेलँजेलोच्या बाबतीत मला अतिशय वेगळं वाटलं. कारण त्याच्या दृष्टीने संगमरवर हा जगातला सर्वात शुद्ध आणि पवित्र अशी वस्तू आहे. हे दोन त्याचे दुसरी नावं घेतली मी, त्याची टीचर्स आहेत. याचं कारण मी तुम्हाला सांगते की गिर्लँडो, आता त्या काळात इटलीमध्ये कसं होतं की छोटी छोटी सौंदर्याची अशी काय म्हणू आपण सेंटर्स होती क्रिएशनची. मग त्यांना कमिशन दिल्या जायचं. कमिशन काही पण असेल की एखादं फ्रेस्को असेल किंवा वुडन आर्टिकल असेल किंवा अगदी कपड्यांना लावणारी सोन्याचं ते ब्रूच असेल किंवा दागिने असतील. आता गार्लँड या शब्दापासून गिर्लँडो आलाय की ती फॅमिली सगळी सोन्याचं काम करत होती. आणि हा जो माणूस आहे हा त्या काळातला इटलीतला टॉपमोस्ट लेवलचा फ्रेस्को आर्टिस्ट होता. म्हणजे तो म्हणायचा की फ्लॉरेन्समधल्या सगळ्या भिंती मला द्या, मी सगळ्यांवर फ्रेस्को काढतो, या लेवलचा होता तो. मायकेलँजेलोला त्याच्या वडिलांनी शाळेत घातलं, त्याला अजिबात इंटरेस्ट नव्हता, टाइमपास काहीतरी तो करत होता. मला चित्रकला शिकायची म्हणून म्हणणार कसं. मग त्याचा एक मित्र असतो, तो मित्र त्याला हळूच लपून या गिर्लँडोकडे घेऊन जातो. सो गिर्लँडोकडे अशी ट्रेनिंग देतात, ते ट्रेनिंग द्यायची त्याची इन्स्टिट्यूट सारखं. म्हणजे काय, मी मोठं चित्र करतो त्याच्यात कोपऱ्यातलं हे तू काढ, ते तू काढ, असं ते ट्रेनी असायचे. तर तो मायकेलँजेलो म्हणतो तू तर 13 वर्षाचा आहे, आम्ही तर 8-9 वर्षापासूनच ट्रेनिंग घेतो, तू इतके दिवस काय करत होता. तो म्हणला शाळेमध्ये वेळ वाया घालवत होतो वडिलांच्यामुळे. पण मग आता त्या काळची एंट्रन्स टेस्ट, सो त्यांना सांगितलं की ठीक आहे, मग तू चित्र काढ, एखादं काढून दाखव मला. त्यांनी जे काही काढलं ते बघून त्या चित्रकाराच्या लक्षात आलं की हे वेगळं पाणी आहे आणि हे काहीतरी खास आहे. तेव्हा तो म्हणाला की असं लिहिलंय त्या म्हणजे इतिहासामध्ये की त्यांनी त्या ग्रेनाचीच्या स्टुडिओचं चित्र काढलं
की कसे लोक बसले आहेत, कसं काय केलेलं आहे वगैरे वगैरे. सो तो म्हणाला की माझं काय की मी या कुठल्याही दिशेने खोल जाऊ शकते, त्याच्यामुळे मी स्वतःला परत लाईनवर आणते की नाही इथून पुढे जायचंय. सो तो म्हणाला की ठीक आहे, हा एक मुद्दा मला छान सांगावाच वाटतो नेहमी, की मग आपण आता कॉन्ट्रॅक्ट करू, तू माझ्याकडे शिकायला येण्यासाठी 3 वर्ष मी तुला माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये घेतो आणि त्याच्यासाठी पहिल्या वर्षी इतके, दुसऱ्या वर्षी इतके, तिसऱ्या वर्षी इतके, एवढे एवढे पैसे तुम्हाला द्यायचे. तो म्हणलं शक्य नाही, माझे वडील हे देणं शक्य नाही, पैसे तर इम्पॉसिबल आहे. मी तुमच्याकडे शिकायला यायला हवं असेल तर तुम्ही मला पैसे दिले पाहिजे. तो फ्लॉरेन्सचा टॉपमोस्ट कलाकार, हा 13 वर्षाचा अजून चित्रकलेला सुरुवात न केलेला विद्यार्थी, कॉन्फिडन्सली त्यांनी सांगितलं आणि हा इतिहास आहे. त्या कॉन्ट्रॅक्टचे शब्द आजही उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी लिहून दिलाय की हा माझ्याकडे ट्रेनिंग आहे, त्याच्यासाठी मी पहिल्या वर्षी इतके, दुसऱ्या वर्षी इतके, तिसऱ्या वर्षी इतके याला पैसे दे. तो घरी येतो, वडिलांना सांगतो की मला शाळा नाही, मला इथे जायचंय. वडील मारण्यासाठी हात उगारतात, तर दाखवतो की नाही पैसे मिळाले, ओके मग जा. अशी त्याच्याकडे याची एंट्री होते. म्हणजे एखादा शिक्षक आणि विद्यार्थी त्या काळामध्ये सुद्धा कसं रिलेशन आहे की त्यांनी त्याला ओळखलं आणि हे असं सगळं झालं. सो त्यांनी गिर्लँडोकडे फ्रेस्कोचं ट्रेनिंग घेतलं, पण त्या ट्रेनिंगमध्ये त्याला नक्की माहिती होतं की मला शिल्पकार व्हायचं आहे. चित्रकला तर आहेच, पण चित्रकला ही दिशादर्शक आहे. एखादं शिल्प जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याला सर्व बाजूनी बघतो आणि हे इथून कसं दिसेल, इथून कसं दिसेल, इथून कसं दिसेल, हे जेव्हा आपल्याला कळतं आणि त्याचे जेव्हा तुम्ही स्केचेस काढू शकता चांगल्या पद्धतीने, तर तुम्ही चांगला स्कल्प्टर होऊ शकता. सो हे माझा रस्ता आहे, माझी मंजिल नाही. मला स्कल्प्टर व्हायचं आहे. मगाशी मी लॉरेन्झो मेडिचीचा उल्लेख केला, तेव्हा लॉरेन्झो मेडिचीचा असं लक्षात आलं की फ्लॉरेन्समध्ये चित्रकार खूप झाले आहेत, पण शिल्पकार कमी झाले आहेत आणि शिल्पकारांचं ट्रेनिंग देण्यासाठी पण संस्था कमी आहेत किंवा कमी झाल्या आहेत एकंदर. तर बर्टोल्डो हा त्या काळातला एक खूप प्रसिद्ध शिल्पकार होता. तो खूप सिनियर झाला होता, म्हणजे तो ऑलमोस्ट आता संपेल. तर घाईघाईने त्यांनी लॉरेन्झोनी आपल्या महालामध्ये एक शिल्पशाळा सुरू केली आणि त्याच्यात विद्यार्थी मागवले. त्याच्यात गिर्लँडो त्याला म्हणाला, जा बाबा, तुझी जी काही चित्र आहेत ना ती शिल्पांसारखीच दिसतात, त्याच्यामुळे तू शिल्पकार होणार आहे हे नक्की. त्याच्यामुळे याच्याकडे पाठवलं. इथून पुढे अगदी सुवर्ण काळ ज्याला म्हणतो शिकण्यासाठीचा. कारण आधी कसं होतं की कमिशन मिळालं की करायचं, नाही मिळालं की नाही करायचं, मोठ्या चित्रातला एवढा असा भाग करायचा. आता काय, पैशाचं काहीच नाही, इथेच राहा, 24 तास राहा. त्यांनी लिहिलं आहे की बर्टोल्डो म्हातारा झाला आहे तर मी दिवस रात्र त्याच्याबरोबर राहतोय, काय माहिती कधी माझं संपेल, त्याच्यामुळे मला सगळं शिकायचं. आणि बर्टोल्डो त्याला म्हणला, मायकेलेंजेलो लक्षात ठेव, तुझे पाय तुला जगात जिथपर्यंत नेणार नाही अंतर, तितकं अंतर तुझे हात तुला नेतील. असे हात तुला तयार करायचे आहेत. आणि अशा शिल्पकाराकडनं तो शिकला आणि तिथे सगळीकडे त्याचं पालन पोषण, हे जे मी म्हटलं साहित्यिक, कवी, त्याच्या दरबार भरायचा, पोलिझियानो, हे दांतेची काव्य, हे सगळे ओव्हिड, हे सगळी काव्य त्यांनी तिथे आत्मसात केली, पाठ केली, त्याच्यावर चर्चा केल्या आणि त्याच्यावर ते संस्कार झाले. सो असं हे मायकेलेंजेलोचं जडणघडण. हा का बरं वेगळा आहे माणूस? कारण त्याचं सगळं वेगळं आहे, विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. मगाशी मी म्हटलं की आपल्या माध्यमावर प्रेम करणारा हा कलाकार आहे. त्याचं असं म्हणणं आहे की पेंटिंग करण्यासाठी रंगांची परवानगी लागत नाही, पण शिल्प करण्यासाठी संगमरवराची परवानगी लागते. त्यांनी सांगितलं पाहिजे की हो, हे करू शकतो तू माझ्यामध्ये, कारण त्याच्यामधले क्रिस्टल्स कसे अरेंज केले आहे, त्याच्यामध्ये लोखंडाच्या आतमध्ये पार्टिकल आहे का, किंवा त्याच्यामध्ये हवेच्या पोकळ्या आहेत का, बुडबुडे आहेत का, हे सगळं कसं पारखायचं. तो उत्तम रत्नपारखी संगमरवराची पारख जोपर्यंत तुम्हाला होत नाही तोपर्यंत याच्यातलं पुढे जाता येणं शक्य नाही. तेव्हा त्याला असं वाटायचं की संगमरवर हा सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणामध्ये तपासायचा. ती सूर्यकिरण जेव्हा त्या संगमरवरातनं पास होती तेव्हा इट रिव्हील्स इटसेल्फ, माझ्या आत काय आहे, पोकळ्या कुठे आहेत, क्रिस्टल्स कशी आहे, माझी डायरेक्शन कशी आहे. त्याचप्रमाणे त्याच्यावर पाण्याची ओघळ सोडायची, ते ओघळ कसे वाहत आहेत त्याच्यावर नका लक्षात घ्यायचं. त्याला पर्कशन करून बघायचं की थड आवाज येतोय का, हवेचा आवाज येतोय का, लोखंडाचा आवाज येतोय, आणि त्याच्यावरून ठरवायचं की हा संगमरवर कसा आहे. म्हणजे पराकोटीचं, म्हणजे किती पराकोटीचं, की जेव्हा तो अगदी कीर्तीच्या शिखरावर होता तेव्हा सुद्धा चांगलं शिल्प करायसाठी, चांगला रंग संगमरवर शोधण्यासाठी तो डोंगरात गेलेला आहे.
त्या डोंगरात जायला रस्ता नाही तर त्यांनी रस्ता बांधला, म्हणजे त्याला इंजिनियर म्हणायचं का काय म्हणायचं, तो बांधून त्यांनी तिकडनं ते संगमरावर आणले. ते संगमरावर आणताना ते कसे आणायचे ह्याचे पण त्याचे स्केचेस आहेत, की तो खाली कसा आणायचा एवढा मोठा दगड, तो बोटीत कसा ठेवायचा आणि पुढे कसं न्यायचं, हे सुद्धा त्यांनी गाईड केलेलं आहे. पण मला बेस्टच पाहिजे, याच्यापेक्षा खाली मला चालत नाही असा होता तो. टूल्स म्हणजे त्यांनी त्या शाळेमध्ये तो शिकला की टूल्स कसे बनवायचे. मी सर्जन आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे की मला डोळ्याच्या या भागात पोचायचं असेल, असं पोचायचं असेल तर त्याचं टोक कसं पाहिजे, शार्पनेस किती पाहिजे, अँगल कुठला पाहिजे. सो आपले हत्यारं सुद्धा त्या शाळेमध्ये तयार करण्याचं ट्रेनिंग त्यांनी तिथे घेतलं. रिलेशनशिप विथ दिस सब्जेक्ट, त्यांनी जी काही आतापर्यंत शिल्प केली त्याच्या आयुष्यामध्ये, त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये अत्यंत सखोल चिंतन त्याचं आहे. कारण त्याच्यामध्ये ग्रीक आणि रोमन पुराणाचा अभ्यास करावा लागतो. आणि आता त्या विषयामधला म्हणजे त्या विषयातला कोणता क्षण शिल्पांकित करायचा ह्याच्यावर त्यांनी खूप विचार केला. तो यातील शिल्प येतील तसं आपण बघू. आणि तेव्हा कसं होतं की ती जी थीम असायची ती अनेक लोकांनी केलेली असायची. डेव्हिड अनेकांनी केलाय, पिएता अनेकांनी केलाय, तर माझं वेगळं काय असणार आहे हे प्रत्येक ठिकाणी त्यांनी बघून, आणि जो अभ्यास आहे ना, अभ्यास आहे आणि त्याच्या मागची जी काही साधना आहे ती अगदी म्हणजे पराकोटीची आहे. मॉडेल्स आधी तयार करायचे, तर मॉडेल पहिले कसे करायचे, तर आधी मातीचे करायचे. पण मातीमध्ये काय आहे की रचत जावं लागतं, संगमरवरामध्ये वजा करत जावं लागतं. हे दोन मध्ये आहे. मेणाचे करायचे आणि मग ते पाण्याच्या बॉक्समध्ये ठेवायचे आणि त्या बॉक्सला खालून होल करायचं. मग ती पाण्याची पातळी जशी जशी कमी कमी होत जाते तसं या लेवलला काय आहे, ह्या लेवलला काय आहे, ह्या लेवलला काय आहे, असं ते दिसत जातं. आणि तसा त्या मेणाच्या ह्याच्यातनं अभ्यास करायचा. हे पण त्यांनी केलेलं आहे. तेव्हाची ती पॅटर्नच असणार आहे. डिसेक्शन हा एक खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे की त्याचं मनुष्य शरीरावर अतिशय प्रेम होतं आणि त्याला असं वाटायचं आयुष्यभर आपण याच्यातनं शिकलो तरी सुद्धा पुरं पडणार नाही, इतकं मनुष्य शरीरामध्ये शिकण्यासारखं, सांगण्यासारखं, चित्र काढण्यासारखं, शिल्प करण्यासारखं आहे, इतकं अफाट सौंदर्य आहे. पण मला जर शिल्प करायचं आहे, माझ्या शिल्प त्वचेचं शिल्प असणार आहे का आतमध्ये काय आहे, आत्मा काय आहे, या माणसाचा आत्मा जर माझ्या शिल्पाच्या आत्म्याशी मिळला नाही तर ते सुपरफिशियल होईल. मला डिसेक्शन करायचंय. त्या काळामध्ये डिसेक्शन करणं हे फक्त डॉक्टरांना अलाउड होतं, इतर कोणालाही अलाउड नव्हतं. मग असं जे काही वाचलंय ते पुस्तकात लिहिलंय मी की जिथे गरीब लोक मरतात तिथे डेड बॉडीज अवेलेबल असायची शक्यता, म्हणजे जिथे चर्चेसला संलग्न इस्पितळं असतात तिथे मिळू शकेल. पण तिथे तो जातो, तिथल्या चर्चच्या धर्मगुरूला म्हणतो, विनंती करतो, तो सांगतो मायकेल एंजेलो, मृतदेहाची विटंबना आपल्या धर्मात मान्य नाही, याला एकच शिक्षा आहे जर पकडल्या गेला तर, ती म्हणजे देहांत. हा विद्यार्थी म्हणतो मला चालेल, कारण मला शक्यच नाही, मला हे परफेक्शनच पाहिजे, याच्यापेक्षा कमी मला काही मान्यच नाही. आणि मला ते उघडून बघायचंय की कुठली पेशी आहे, कुठला मसल आहे, हात वर केल्यानंतर कुठला मसल काम करतो, इथे खड्डा डिंपल येते तिथे कुठला मसल काम करतो, पेशी कशी काम करते, नी जॉईंट कसा आहे, हृदय कसं आहे, मला बघायचं आहे. मग आता हा थोडं नक्की इतिहासात घडले की नाही माहित नाही, एवढं नक्की आहे की त्यांनी डिसेक्शन केलं. पण अशी एक कथा आहे की तो त्या लायब्ररीमध्ये बसलेला असतो त्या चर्चच्या, आणि मग तो धर्मगुरूने त्याच्या खाली एक किल्ली ठेवतो आणि त्याला आधी कळत नाही की कशाची किल्ली आहे, कारण धर्मगुरूला की परवानगी नसते. मग त्याला लक्षात येतं की ती शवागाराची किल्ली आहे. परत याचं ऑथेंटिस मला माहिती नाही, पण रंजक पण आहे आणि एवढं नक्की आहे की त्यांनी डिसेक्शन केलं. सो ते ती किल्ली घेऊन जातो आणि ते उघडतो आणि तो तिथे ते मृतदेह असतात त्यांचं तो डिसेक्शन करायला घेतो. रात्रीच्या वेळेस जावं लागतं, त्याच्यामुळे 1-2 तास त्याला जो काही अवधी असतो तेवढी जळणारी मेणबत्ती घेऊन जायचं. मेणबत्ती संपली की आपल्या घरी यायचं आणि त्या ह्याच्यामध्ये जे काही त्यांनी केलं ते परत जुळवून पण ठेवायचं. वडील म्हणतात रात्र कुठे असतो, अंगाला वास येतो, काही कळत नाही, काही तुझा पत्ता नाही, पण ते देहांत मिळाला तरी चालेल, पण मला शिकायचं आहे. कॅमेरा वगैरे अर्थातच नाही, त्याच्यामुळे घरी येऊन नोट्स काढून त्याचे स्केचेस करून हे करून सगळं करतो. ते ह्याच्यात म्हणजे मायकेल एंजेलोचं मनाचं वर्णन केलेलं आहे की हृदय पाहिल्यावर ह्याच हृदयात ना अशा पण भावना असतात, अशा पण भावना असतात. ब्रेन उघडल्यावर याच ब्रेन मधनं कलाकार पण असतो, शास्त्रज्ञ पण असतो, काय काय असतं. सो असं सगळं चकित होऊन तो ते डिसेक्शन करतो. सो एखादा विद्यार्थी किती कसोटीवर विद्यार्थी म्हणून उत्तम असावा. बरं, हे काही कपोलकल्पित नाही, हे घडलेलं आहे, इतिहास आहे.
त्यांनी केलेली शिल्प आज आपण बघतो, त्याच्यामुळे माहितीये की आख्यायिका नाही, हा आहे, होऊन गेलेला आहे आपल्या पृथ्वीला. त्याचं पहिलं शिल्प आहे. जेव्हा तो त्या मेडिचीच्या शिल्पशाळेमध्ये होता, तेव्हा त्याला असं वाटलं की आता ठीक आहे, मी खूप थिअरी शिकलो, हे शिकलो, पण खरा गुरु कोण आहे? खरा गुरु अनुभव आहे, तर मला काहीतरी करायचंय. तर त्यांनी केलेलं हे पहिलं शिल्प आहे. 16-17 वय आहे आणि त्यांनी असा विचार केला की मला जर करायचंय तर मला काय करायचं, मला लोकांना काय सांगायचंय. तर आई लहानपणी गेली असल्यामुळे आईचा शोध हा तर एक कायमच आहे. सो मेरी हा विषय, मेरी आणि क्राइस्ट. तर अनन्सिएशन हा शब्द बहुतेक आपल्या सगळ्यांनी ऐकला असेल की ती एक बघा, ती मेरी असते आणि तो एक पंख असलेला देवदूत तिच्या पुढे असं नील होऊन येतो आणि तो सांगतो की बाई, तुझ्या पोटी ख्रिस्त जन्माला येणार आहे, पण त्याला असं लोक दगडांनी मारणार आहेत आणि तो मरणार आहे, असं तुझ्या मुलाचं भवितव्य आहे. तर हा मी मगाशी म्हटलं की सब्जेक्टचा विचार करतो. तर हा विचार करतो की मेरीला काय वाटलं असेल तेव्हा. मेरीला असं वाटलं असेल की का म्हणून मीच का, माझ्याच मुलाला का नाही मला करायचं, असं ती म्हणाली तर काय. सो तिच्या मनात काय चाललं असेल. तेव्हा शेवटी तिने ऍक्सेप्ट केलं की मी कोणीतरी खास आहे, देवाची लाडकी आहे, म्हणून कदाचित मला चूज केलाय. सो मे बी आय एम ऑनर्ड. सो तिने ते ऍक्सेप्ट केलंय आणि हा सगळ्या त्या अनन्सिएशनच्या ह्याच्यातला तिने ते ऍक्सेप्ट केलंय. हा क्षण त्यांनी निवडला. वय वर्ष 16-17. आणि हे मॅडम ऑफ स्टेअर्स बघा, हे एक काइंड ऑफ जिना आहे आणि त्या जिन्यावर डॉमिनेटिंग फिगर ही मेरीची आहे, वरपासनं खालपर्यंत. हे अतिशय उथळ शिल्प आहे. रिलीफ म्हणतो, म्हणजे टाईल आहे. मागच्या बाजूने प्लेन असतं आणि पुढच्या बाजूने शॅलो आहे. आणि मेरीची नजर बघा, करारी आहे आणि लांबवर आहे. आपल्या बाळाकडे प्रेमाने वगैरे बघत नाही, कारण तिला माहिती आहे हे जे काय बाळ आहे हे काय विशेष आहे, तर ती लांब बघते आहे. आणि तो पाटमोरा क्राइस्ट आहे. तर तिचं जे मायकेल अँजेलोचं जे रिबेल करणं होतं, सो पाटमोरा क्राइस्ट दाखवण्याची बहुतेक पहिलीच त्या काळातली सुद्धा वेळ आहे. आणि तो स्तनपान करतो आहे आणि त्याला प्रोटेक्ट करते ती एका अर्थी, कारण तिला माहिती आहे याच्या भविष्यामध्ये काय आहे. आणि तो जो जिनाचा कठडा आहे तो इट रिप्रेझेंट्स द क्रॉस, आणि त्याचा तिने आपल्या हातावर झेललेला आहे आणि त्याला ती ते प्रोटेक्ट करायची ते. हे शिल्प त्यांनी वयाच्या 16व्या-17व्या वर्षी केलं आणि हे शिल्प आज त्याच्या फ्लॉरेन्स मधल्या घरात उपलब्ध आहे. मी याची देही याची डोळा बघितला आहे. त्याच काळामध्ये हे त्यांनी एक शिल्प केलेलं आहे. अतिशय कॉम्प्लेक्स शिल्प आहे. वय वर्ष असंच 17 आणि डिसेक्शन केलेलं नाही अजून. पण ते जे मी म्हटलं की कवी वगैरे सगळे त्याच्यात होते, तर पोलिझियानो हा जो एक कवी होता त्यांनी त्याला मेटामॉर्फोसिस अशी याच्यामधलं एक बॅटल ऑफ सेंटॉर्स असा एक प्रसंग आहे. तो सेंटॉर हा आपल्याकडे जसं व्याल प्राणी असतात की चेहरा वेगळा, वेगळं दिसते का, सो तसं सेंटॉर हे प्राणी आहे की मनुष्याचं डोकं आणि धड आणि मागचं सगळं घोड्याचं. तर हे सेंटॉर्स असतात आणि एका लग्न असतं आणि त्या लग्नाला त्या सेंटॉर्सना आमंत्रण असतं आणि ते आमंत्रण आल्यानंतर तिथल्या सुंदर मुली आणि ती वधू वगैरे बघून त्यांची बुद्धी भ्रष्ट होते. मग ते चळतात आणि त्यातून ते त्या वधूला पळवून नेतात आणि ते पळवून नेत असतानाच युद्ध होतं. तो हा प्रसंग, बॅटल ऑफ सेंटॉर्स. आता हा प्रसंग जर शिल्पांकित करायचा तर त्यांनी विचार केला याच्यात काय काय असेल. अस्त्र शस्त्र, कपडे, दागिने, लग्नाची सजावट, ती सगळी खाणं पिणं, हे सगळं करायचं तुम्हाला 4 मैल तरी संगमरवर लागेल. मग सगळ्यात महत्वाचं मनुष्य, बाकी सगळ्याला फाटा ना. तिथे काही अस्त्रशस्त्र, तिथे काही दुसरं काहीच नाही. व्हॉट इज इम्पॉर्टंट, मनुष्यदेह. मनुष्यदेह सगळ्या अँगल मधनं वळलेला, ट्विस्ट झालेला, हात उगारलेले, बसलेला, अशा सर्व याच्यामध्ये अत्यंत कॉम्प्लेक्स रचना त्यांनी केली आहे. आणि हे करण्यासाठी तो कुठे गेला, तो त्याच्या खाणीमध्ये गेला. दगडांच्या खाणीत जे मजूर ते करतात ना, ते विश्रांतीच्या काळात जे झोपलेले असतात ते असे दमलेले असतात, त्यांचे शरीर ते पिळदार असतात, कोणी ते घाव घालत असतात. सो तिथे जाऊन बसला आणि त्याच्यातनं स्केचेस करून त्यांनी हे केलं आहे. अतिशय वेगवेगळ्या पातळीवरची डेप्थ आहे, म्हणजे काही हे जवळजवळ पूर्णाकृती आहे आणि थोडं जास्त डीप डेप्थ असलेलं आहे, बाकी असं शॅलो आहे. आणि कुठेही ते घोड्याचं दिसत नाही बरं का, कारण तो वास्तववादी कलाकार होता, त्याला ते पटायचंच नाही. पंख बिंक कसं काय काढतात, ते पंख कुठून असतात, कपड्यांवरून असतात का कपड्यांच्या आतून असतात, मग ते मांसल असतात का पातळ असतात, मी कसं काय काढणार आहे.
सो त्या काळात त्यांनी ते बंड केलं आणि ते सगळं जुगार केलं आणि हे काढलं. याच्यावरही त्याच्या आणि त्याच्या गुरुच्या चर्चा झाल्या होत्या की हे काय तू केलं आहेस, पण हे पण त्याच्या घरात उपलब्ध आहे. दिस इज ऑल्सो इन काइंड ऑफ टाईल, मागच्या बाजूने सपाट आहे. थोडे ऋषीचा कलाकार आहे. त्याचं आता हे त्याचं पहिलं शिल्प आहे की जे त्याला कमिशन मिळालं. त्या काळी जो कोणी तिथला रोम मधला, ज्याला आपण सरदार म्हणू, किंवा रोम पोपच्या दरबारातला कोणीतरी इसम की जो श्रीमंत होता, त्यांनी त्याला बोलवलं आणि त्याला हा विषय दिला. आता बॅकस त्या पुराणामधलं ही मध्य देवता आहे. सो बॅकस हा, आता त्याचं बघा तुम्ही कसं केलंय, हा महत्वाचा माइलस्टोन आहे त्याच्या आयुष्यातला, कारण हे स्वतंत्र उभं असलेलं शिल्प आहे. आतापर्यंत 2 त्याचे आपण रिलीफ पाहिले. त्याच्यानंतर हे नग्न आहे. त्या काळामध्ये हे नग्न देहाला नैतिक अधिष्ठान मिळवून देण्यामध्ये मायकेलेंजेलो पुढे होता. मी जेव्हा माझं पुस्तक केलं तेव्हा माझा प्रकाशक म्हणाला, अरे बापरे, डेव्हिड छापायचा, तो नग्न आहे. म्हटलं तो 500-600 वर्षापूर्वी त्यांनी क्रांती केली, अजूनही आपल्याकडे मी ह्याच राहणार असेल तर काय फायदा. पण तसंच झालेलं आहे. सो पूर्णाकृती लाईफ साईज म्हणजे हा जवळजवळ 7-8 फूट आहे, स्वतंत्रपणे उभा असलेला आणि नग्न, असे 3 याच्यामध्ये खासियत आहे याच्या. आता इथून पुढचे पण तुम्ही शिल्प बघा आणि हे पण बघा. तो हे मध्य देवता आहे. मध्य देवता म्हणजे काय की त्यांनी कुठले मॉडेल्स घेतले, तर जे दारुडे होते, मध्यधुंद होते. आता ह्याच्यामध्ये बघा की त्याची नजर ही डिफोकस्ड आहे. त्याची चाल बघा की एका पायावर असं आहे की असं, आता हे पण कळते की फर्मली उभं नाहीये. त्याचे मसल्स बघा, स्किन बघा, ती लूज आहे आणि एक प्रकारचा शाईन आहे त्याच्यावर. आजारी माणसाची जर तुम्ही कधी कातडी बघितली असेल तर ती शायनी असते, तसा तो ॲबनॉर्मल शाईन आहे त्याच्यावर. केसामध्ये द्राक्ष गुंफलेली आहे, कारण मध्य आहे, सो द्राक्षाचा घड आहे केसांमध्ये. आणि प्रत्येक त्याच्या शिल्पामध्ये एक असं की पॉइंट असतो. तो ह्याच्यातला की पॉइंट आहे तो मद्याचा प्याला आहे. आणि त्याला ते खालचं जे आहे त्याला SATYR असं त्या कॅरेक्टर्सना म्हणायचे. तर ही अशी अवखळ छोटी मुलं असायची की ती अप्सरांच्या आजूबाजूला, देवांच्या आजूबाजूला हिंडताना फिरताना दाखवायची. आता याच्यामध्ये त्याचं महत्वाचं काम आहे की बॅलन्स. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जर कुठे चुकली तर हा कोसळू शकतो. सो तो जो कोण कलाकार आहे त्यांनी चांगलं चित्रकार असलं पाहिजे, चांगलं शिल्पकार असलं पाहिजे, त्याला पुराणाची व्यवस्थित माहिती पाहिजे, याच बरोबर तो चांगला इंजिनियर आणि आर्किटेक्ट पण पाहिजे, कारण हे जे काही बांधलं आहे हे कोसळायला नको आहे. सो म्हणजे त्याची स्तुती जेव्हा या शिल्पाबद्दल केली तेव्हा त्याला सांगितलं की हा तू एक महान आर्किटेक्ट आहेस, कारण तू हे देऊळ बांधलायस, असं त्याला सांगितलं. आणि ह्या दोघांना कनेक्टिंग आता इथे सगळ्या अँगलनी आपल्याला दाखवता येत नाही, पण वाघाची कातडी आहे, सजेस्टिंग की अतिमद्य सेवनामुळे शेवटी मृत्यू येतो. आणि दोन्ही बॉडीजना एक रिव्हर्स स्पीड आहे बघा, एक असं आहे आणि एक असं आहे. ते पुढेही त्याच्या सगळ्या शिल्पांमध्ये दिसतं आणि त्याच्यामुळे ते जोडले पण गेले आहेत आणि एक त्याला बॅलन्स मिळालेला, उभा आहे तो. आता हा जो हात जो आहे ना, हा कधी असा होऊ शकला असता. सो हा इकडे ठेवून तो हात, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यामधला जो ट्रायंगल आहे तो पापुद्रा त्यांनी सगळ्यात शेवटी काढला, जेव्हा सगळं स्टेबल झालं तेव्हा त्याच्यानंतर त्याला ते बारीक बारीक भोक करून त्यातला तो काढलेला आहे. सो हे पण फ्लॉरेन्समध्ये आहे. हे तुम्ही गेलात परत कधी तर जरूर बघा. हे मॉडेल त्यांनी अगदीच मॉडेल वापरायचे, अनेक मॉडेल्सचे स्केचेस करायचा आणि ह्या मॉडेल्ससाठी तो दारुडे शोधत होता की जो समोर बसेल. आणि मग ते कुठला तरी एक माणूस तयार झाला आणि तो म्हणाला की कुठल्या तरी का होईना देवासाठी माझा तो उपयोग करतोय ना, मग ठीक आहे. सो अगदी अतिशय म्हणजे स्केचेस काढणं, मॉडेल्स तयार करणं हे खूपच अगदी काय म्हणायचं कष्टदायक काम, पण सगळ्या त्याच्या ह्याच्यावर केलेलंच आहे त्यांनी. सो हे पण मॉडेल्स स्टडी केलं आहे. मग अशी काका म्हणाले ते हे शिल्प पिएता. सो पिएता हे जे आहे हे शिल्पाचं त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालं. जेव्हा बॅकर्सचं काम त्याला मिळालं तेव्हा ते बघून त्याला ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं की तुम्ही हे शिल्प करा. तेव्हा ते शिल्प करताना कॉन्ट्रॅक्टमध्ये आधीपासूनच असं लिहिलं होतं की हे रोम मधलं सर्वोत्तम शिल्प असणार आहे. आणि तो मायकेलेंजेलो म्हणा अजून मी केलंच नाही ना, नाही फसलं तर काय. तो म्हणला आय एम विलिंग टू टेक दॅट रिस्क, मी घेईन ते. सो त्या काही राजाश्रय लागत होता, कारण एवढा संगमरवर आणायचा. ही आता जवळजवळ 7-8 फूट आहे हे शिल्प. सो त्याला हे काम दिलं आणि त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असं होतं की
फुल ग्रोन क्राइस्ट. आता ह्याच्यातलं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे, मगाशी सांगितलं हा विषय असा आहे की ख्रिस्ताला क्रुसावर मरण आलं आहे, त्याचा मृतदेह क्रुसावरनं काढणं आहे आणि मेरीच्या मांडीवर दिला, हा विषय. आता या विषयात काय आहे, या विषयात अतिशय दुःख आहे. त्याचं शरीर नक्की जखमा असणार आहे, रक्त असणार आहे, वेदना असणार आहे, आक्रोश, किंकाळ्या, हे सर्व मला नको आहे. माझ्या शिल्पामध्ये हे मला काहीही नको. हा एका आई आणि मुलाच्या आयुष्यातला अतिशय एकांताचा क्षण आहे. तिथे कोणीच नाहीये, आई आणि मुलगा आहे, जग नाही. आणि त्या मेरीला माहिती आहे की माझ्या मुलाला हे असं होणार आहे. सो शी नोज इट. ख्रिस्त मेला तेव्हा 33 वर्षाचा होता. 33 वर्षाच्या ख्रिस्ताची आईचा चेहरा अजिबातच असा नसणार आहे, कारण ही अतिशय तरुण देखणी अशी आहे. तर त्याला म्हणणं होतं त्याचं की ती पवित्र असल्यामुळे ती चिरतरुण आहे, तिला एजिंग नाही, एजलेस आहे ती. सो शी इज दॅट ब्युटी. आणि तिच्या चेहऱ्यावर निस्सीम शांतता आहे, फक्त शांतता आहे इथे. ह्याच्यामध्ये आक्रोश, वेदना काही नाही. आणि याच्यातलं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की एका स्त्रीच्या मांडीवर आपण बाळ झोपलेलं दाखवू शकतो, मुलगा 3-4 वर्षाचा, 5 वर्षाचा, पण फुल ग्रोन. तुम्ही विचार करा, मांडीवर फुल ग्रोन माणूस कसं वावणार आहे. एवढं मोठं चॅलेंज होतं. हे चॅलेंज त्यांनी ऍक्सेप्ट केलं आणि त्याचं उत्तर त्यांनी मेरीच्या वस्त्रांमध्ये शोधलं, की तिच्या ज्या वस्त्राच्या चुण्या आहेत त्याचा त्यांनी सखोल अभ्यास केला. म्हणजे त्या काठ्या घ्यायचा, त्याच्यावर ते मांजरपटासारखं कापड, त्याच्या फोल्ड्स तयार करायच्या, त्याच्यावर माती थापायची आणि ते कसं दिसेल. सो अॅनाटॉमी ऑफ एव्हरी फोल्ड इज इम्पॉर्टंट हिअर, असं ते आहे. सो हे चॅलेंज त्यांनी स्वीकारलं. नंतर ती मेरीचं शरीर असं आहे की ती जर उभी राहिली तर 7-8 फूट आहे, म्हणजे डिस्प्रपोर्शनेट आहे. पण तो म्हणाला डोळ्याला काहीच नाही वाटत आपल्याला. सो डोळ्याला जे दिसतं बरोबर तेच योग्य आहे. पण ती जर नॉर्मल दाखवली तर तिची मांडी लहान झाली असती, मग तिच्या मांडीवर कसं मिळणार. सो हे सगळं ते जे काही डोकं आहे कलेबरोबरचं हे पण भान त्यांनी ठेवलं आहे. आणि बघा की तिच्या डोक्यावरची झाल्यार बघा दगडातून केलेलं आहे. बघा अशी बॅकसचं मला एक थोडंसं सांगायचं राहिलं की ती जे द्राक्ष होती ना, ते दगडातून प्रत्येक रसाळ द्राक्षाची निर्मिती त्यांनी केली आहे. आणि तो प्रत्येक शिल्पाच्या पॉलिशसाठी 6 महिने असा घ्यायचा आणि तुकडे तयार करून, दगडाचे तुकडे तयार करून तसं त्याच्यात घासायचा. तो प्रत्येक द्राक्ष त्यांनी तसं पॉलिश केलेलं आहे की ते दगडातनं रसाळ कसं दिसेल. इथलं ते कॉन्ट्रास्ट आहे, दगड आणि रसाळ पड. सो तिचं ती झालर बघा, तर असं वाटतं सॅटिनचा कापडा आहे. तिच्या वस्त्राच्या चुण्या बघा, त्याच्यानंतर खालच्या पण चुण्या बघा. आता आपण ख्रिस्ताकडे येऊया. ख्रिस्ताचं शरीर हे बऱ्यापैकी भरभक्कम दिसत आहे, म्हणजे तो काही असा एकदम लेचा असं नाहीये. पण त्याचबरोबर तो मृत आहे हे त्याच्या देहबोलीवरून लक्षात येते. तुम्ही आता बॅकसचा आठवा नाही, याच्या पुढे आपण डेव्हिड बघू ते बघा. हे 3 तुम्ही देहचा अभ्यास करा. सो ह्याच्यामध्ये हा ज्या पद्धतीने खाली पडला आहे हात, त्याच्यावर मृतदेह आहे हे लक्षात येतं. आणि तिच्या हाताने तिने असं त्याला धरलं आहे, तर तिथे बघा की दगडांनी त्याची बोटं आहे, दगडांनीच त्याचं वस्त्र आहे आणि दगडांनीच, म्हणजे जिवंत बोटं, वस्त्र आणि मेलेला हात, हे तिन्ही अतिशय प्रभावीपणे दाखवलं आहे. या सगळ्या शिल्पामध्ये मेरीचं दुःख व्यक्त होतं ते तिच्या डाव्या हातातून. डावा हात असा आहे, हे तिचं दुःख सांगण्याची पद्धत आहे, बाकी नाही. आणि मेरी हे शिल्प जिथे ठेवणार होते ते आधीपासून जागा निश्चित केलेली असते, थोडं वर होतं. त्याच्यामुळे मायकेलँजेलोला वाटलं की रसिकांशी कम्युनिकेट करण्याची जबाबदारी मेरीच्या चेहऱ्याची आहे. ख्रिस्त कम्युनिकेट करू शकत नाही कारण तो मृत आहे. तर मेरीचा चेहरा थोडासा खाली केलाय की खाली उभं राहणाऱ्या रसिकांचा चेहरा बघता येईल. आणि याच्यासाठी त्यांनी अनेक नन्सचं मॉडेल घेऊन स्केचिंग करून अतिशय भरपूर त्यांनी याच्यावर काम केलं आहे. हे झाल्यानंतर ते ठेवायचे आणि लोकांना खूप लोक यायचे बघायला. त्या काळामध्ये तशी पद्धत होती. आणि त्यांनी असं पाहिलं की लोक कुजबुजत आहेत की हे कोणी केलंय, तो बहुतेक रोमचा एक अमुक कलाकार आहे, मी केलंय. मग तो रात्री येतो आणि रात्री त्यांनी त्याच्या पट्ट्या, जी पट्टी आहे मेरीचं असं बेल्ट आहे, त्याच्यावर त्यांनी लिहिलंय इटालियन मध्ये की दिस इज डन बाय मायकेलँजेलो, आर्टिस्ट फ्रॉम फ्लॉरेन्स. हा एकमेव शिल्प आहे की त्याच्यावर त्याची सही आहे. आणि मगाशी म्हटलं तसं त्याला खूप काम करण्यामध्ये आनंद असायचा, तर रात्री पण काम थांबायला नको. रात्री दिवे बिवे तर नसायचे,
तो डिझायनर होता, त्याने एक अशी टोपी डिझाईन केली होती, त्याच्यामध्ये गुंडाळी तारेची आणि त्याच्यामध्ये एक मेणबत्ती की ती जळेल, आणि मग ती घेऊन असं आम्हाला असं आता असं आठवतं की आम्ही असं हे लावतो, लूप लावतो, त्याला दिवा असतो आणि त्याच्यामध्ये बरेचदा काम करतो. तर तसं त्यांनी ते डिझाईन करून रात्री तो काम करायचा. तर रात्री ते घेऊन आला आणि त्याच्यावर आपलं नाव लिहिलं. की हा तोच विषय आहे, पियताच आहे. आणि हे सगळे मायकेल एंजेलोनी त्याच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या कालखंडात केलेले आहे. आधीचं पियता बघा, आणि जसं तुम्ही तुमचं एजिंग होतं तसं हळूहळू तुम्ही ब्युटी त्याच्यापासून सिम्प्लिफिकेशन कडे येता. आणि हळूहळू म्हणजे आता हे बघा, हे इथे म्हणजे तो अगदी शेवटच्या कालखंडात याच्यावर काम करत होता. ते सगळं गेलंय, सगळं ते आता पलीकडे गेलं आहे, डोळे पलीकडे लागलेले आहे आणि ते सगळं करून झालंय. आता हे एवढंच उरलं आहे. हे थोडं डिफोकस्ड आहे, पण ह्याच्यातला एक त्यांनी सेल्फ पोर्ट्रेट आहे असं तो नंतर म्हणाला. सो हे पियताच वेगवेगळ्या ठिकाणी आहे. सर्व रसिकांनी हे ओरिजिनल शिल्प बघावं, त्याच्याशिवाय कोणीही मरू नये अशी माझी इच्छा आहे. कारण इतक्या जागोजागी त्याचे डुप्लिकेट्स उभे करून त्याचं इतकं ते खच्चीकरण केलेलं आहे की दिस इज लाईक गॉड. हे जर बघणं आहे ना, हे दिस इज लाईक गॉड. तर हे पण आता फ्लॉरेन्समध्ये आहे. तर पियता केल्यानंतर त्याला हे कमिशन मिळालं. ही फ्लॉरेन्समध्ये ही शिळा खूप वर्ष पडली होती. तिथल्या लोकांना वाटत होतं की याच्यावर काहीतरी काम व्हावं, पण उन्हा पावसात ती शिळा 17 फुटी शिळा पडलेली होती. आणि त्या काळामध्ये लिओनार्दोला तो कीर्तीच्या शिखरावर होता, त्याच्यामुळे लोकांना वाटायचं की लिओनार्दोनी याच्यावर काम करावं. लिओनार्दो रिफ्युज्ड, सेईंग की शिल्पकला ही चित्रकलेपेक्षा हीन दर्जाची कला आहे. लिओनार्दो हा छान चुकी, छान कपडे, मस्त असं अशापैकी होता. धूळ आणि हे सगळं मला नाही करायचं. आणि चित्रामध्ये कसं छान हवा दाखवता येते, सूर्योदय दाखवता येतो, तसं कुठे शिल्पात दाखवता येतं. सो असं त्यांचं ते एक सवाल जवाब टाईप आहे की त्याच्यामध्ये मायकेल एंजेलो म्हणतो काही नाही, हा माणूस ते शस्त्रास्त्र आणि काय वैज्ञानिक काय की कशाला वेळ वाया घालतोय, कला करायला पाहिजे का, कलाकार कलेमध्येच रममाण व्हायला पाहिजे. सो फायनली त्यांनी रिफ्यूज केलं, म्हणून मायकेल एंजेलो ते काम, आणि तो म्हणतो ओके. आता ही कथा कोणाची? डेव्हिड ही कथा आपल्याला सगळ्यांना साधारण माहिती असते की डेव्हिड हा एक रानावनातला मेंढपाळाचा मुलगा आहे. तो सोल नावाचा राजा असतो आणि त्या राजाला गोलायत नावाचा राक्षस त्रास देत असतो. आणि तो खूप सगळे प्रयत्न करतो, खूप लोक त्याला मारायचा प्रयत्न करतात, ते काही जमत नाही. मग कोणीतरी त्याला सांगतं आहे बरं का डेव्हिड, आणि तो खूप शूरवीर आहे, आणि तो त्याच्या शेळ्या मेंढा खायला जेव्हा वाघसिंह येतात तेव्हा आपल्या हाताने तो त्यांचा जबडा पकडतो, फाडतो आणि त्यांना पळवून लावतो. सो असा हा डेव्हिड आहे. तर त्या डेव्हिडला ते काम दिलं जातं. अशी ही कथा आहे. आता हे डेव्हिड अनेकांनी केलेले आहे, त्याला हे कमिशन मिळतं मायकेल एंजेलोला. तर तो विचार करतो की इतर वेळांचे डेव्हिड बघतो. काही डेव्हिडच्या ब्रॉन्झचे असतात, मेटलचे असतात, संगमरावरचे फारसे नाहीचे, ह्याचाच आहेत मला असं वाटतं, पण आधीच्या मोठ्या कलाकारांनी केलेले आहेत ब्रॉन्झचे वगैरे. तर त्याचे कपडे इतके छान असतात त्या मॉडेल, त्या शिल्पाचे, की गरीब मेंढपाळाचा शक्य नाही. एक डेव्हिड इतका छोटासा, हा तर छोटा मुलगा आहे, पण माझा डेव्हिड कसा असणार आहे? माझा पूर्ण पौरुष आणि शैशव याच्यात एक पावलाचा अंतर, कारण तो आपल्या हाताने ते करतो ना. वाघ सिंहाचे नरडे हाताने जो आवळू शकतो, त्याची बोटं इतकी नाजूक कशी असू शकतील? ह्या बोटांनी तर फक्त कस्टर्ड खाता येईल, इतकं नाजूक ते आहे. सो माझ्या ह्याच्यात वेगळं काय आहे, तो हा माझा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. कशाचा? फ्लॉरेन्सच्या स्वातंत्र्याचा. लॉरेन्झो मेडिची जे काही होतात तो माझा डेव्हिड आहे. आणि माझ्या डेव्हिड, बाकी सगळ्या डेव्हिडमध्ये खाली गोल्याचं मुंडकं असतं, कारण तो ते गोल्याचं मुंडकं राजाला प्रेझेंट करतो. तर तो म्हणतो माझ्या परत शिल्पामध्ये वेदना, दुःख, क्रौर्य, रक्त नाही. आणि एखादा क्षण, एखादी कृती करण्याचा निर्णय घेतल्याचा क्षण आणि एखादी कृती केल्यानंतरचा क्षण, जर मी गोलायत इथे ठेवला तर तो झालाय ना, ते करून झालंय. पण मी ऍक्सेप्ट जेव्हा केला आहे की मी गोलायतला मारणार आहे, तो हा क्षण आहे. तो हा क्षण मी शिल्पांकित केला. अजून मारायचंय, पण मी ऍक्सेप्ट केलं की मी मारणार आहे. म्हणून मी विचार करतोय, माझ्या कपाळावर आठ्या आहेत, मी विचार करतोय, लांबवर बघतोय, मान थोडीशी टेन्स आहे, स्टर्नोक्लिडोमास्टोइड हा इथला मानेचा मसल आहे, तो टेन्स आहे, असं तो बघतो आहे. आणि त्याच्या हातात एक पारंपरिक शस्त्र आहे, त्या काळामधलं पारंपरिक शस्त्र म्हणजे गोफण, ज्याला आपण गुलेर म्हणतो, की एका हातात दगड आहे आणि एका हातामध्ये गोफण आहे. सो ह्या हातात दगड आहे,
आणि त्या हातामध्ये गोफण आहे. आणि ती जी कोणी शिळा होती त्या शिळेमध्ये कोणीतरी थोडंसं काम करून ठेवलं होतं, मध्ये थोडा खड्डा करून ठेवला होता. सो ही यूज दॅट प्लेस फॉर त्याचं जे जेनॅटल्स आहे ते त्यांनी तिथे प्लेस केलं, म्हणजे तिथे खड्ड्यामध्ये करू शकला. आणि आता ह्याची बॉडी बघा, अगदी तुम्ही काय 6 पॅक्स. आता तुम्ही बॅकसची बॉडी आठवा, मेलेल्या शिल्पाची बॉडी आठवा, आणि ही बॉडी बघा. एकाच कलाकाराने एकाच माध्यमातून केलेलं ही किती मोठं म्हणजे किती बारीक सारीक त्याचा अभ्यास असेल आणि त्याची ही असेल. आणि मला नेहमी वाटतं की पेंटिंगमध्ये थोडंसं चुकलं बिकलं तर थोडं परत ब्रश मारून थोडं करता येतं. आणि याचं काही नागबिक तुटलं काय गेला नाही म्हणा 17 फुटी शिळा. त्या 17 फुटी याच्यावर सुद्धा काम करायला त्यांनी तो असा एक झुला तयार करून घेतला होता की त्या झुल्याने वरपर्यंत जाईल. एका चर्चमधली एक त्याला जागा दिलेली होती, मग तो चारी बाजूने काम करायचा, लोक बघायला यायचे. असं सगळं या प्रकरणात झालं. पण याच्यामध्ये तुम्ही त्याचे पाय बघा, गुडघे बघा, गुडघ्यांच्या बाजूला छोटे डिप्रेशन्स असतात बघा, ते बघा. इथे इथे अशा पण अशा आडव्या आपल्या नखांच्या इथे वळ्या असतात, थोडं नंतरही मी दाखवीन त्याचं. ते बघा. कान, डोळे आणि केस ह्याच्यामध्ये पण बघा. थोडं पुढच्या जाऊया. हे त्याचं जवळचं आहे. डोळे बघा, नाकाच्या इथले खड्डे, नाकपुड्या, केसांचे ते कर्ल्स, कानाची अनाटॉमी बघा, परफेक्ट आहे. कुठेही कटशट शॉर्टकट नाही, ऍब्सोल्यूट परफेक्शन. हा असा 17 फुटी डेव्हिड तुम्ही जेव्हा बघता तेव्हा लिटरली देव बघितल्यासारखं वाटतं. आणि तो ज्या गॅलरीत आहे ना, तर आधी असं नॅरो एक असा एंट्रन्स आहे. आता मला बघूनही झाले 10 वर्ष, आता अजून काय बदललं असेल माहित नाही. त्याची काही अपूर्ण शिल्प आहे, ती थोडी ओबडधोबड आहे. ती सगळी मांडली त्या वाटेत. आपण असं ते ओबडधोबड अपूर्ण असं बघत जातो, एकदम परफेक्शन. आणि त्याच्यावरती असं ट्रान्सपरंट डोम आहे. तर त्या डोम मधनं नॅचरल लाईट येतो. तो असं नॅचरल लाईट असा त्याच्यात न्हावून निघालेला परफेक्शन असलेला हा पुतळा पाहिला ना, मी तर म्हणजे असं पायथ्याशी देवाच्या बसतो तसं प्रदक्षिणा घेतो असं सगळ्या बाजूनी तो पाहिला. आणि ज्या कॉपीज आहेत त्या खूप वर आहेत. हा गॅलरी काय याला तासन तास बघावं लागतं, वेट करून जावं लागतं, पण आधी बुकिंग वगैरे केलं तर मिळतं. पण नथिंग लाईक दिस इज माझ्या मते बेस्ट पॉसिबल शिल्प जगातलं आहे. आणि गंमत बघा की इटलीची इकॉनॉमी किती वाईट झाली आहे, आपल्याला माहिती आहे युरोपचं सगळं. पण 500-600 वर्षापूर्वी झालेला कलाकार, त्याच्या कलेनी आज त्यांचं इकॉनॉमी पण तारलेलं आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातनं लोक येऊन रांगा लावून ते बघायला येतात. हे म्हणजे केवढं त्याची कलाकार किती दर्जाचा आहे. तो डिव्हाइन, त्याच्या आयुष्यातच त्याला डिव्हाइन म्हणायचे, इतकं त्याचं त्या ह्याला गेलं होतं. पुढे जाऊन तर मायकेल अँजेलोचं असं म्हणणं होतं की जे देवानी निर्माण केलेलं आहे, जो निसर्ग आहे तो इतका सुंदर आहे, तर कपड्यांनी त्याला झाकण्यामध्ये काही अर्थ नाही. जो पवित्र आहे, मनुष्य देह पवित्र आहे, आणि मनुष्यच्या निर्माणासाठी जे अवयव वापरले जातात तेही पवित्र आहे. त्याच्यामुळे त्याच्यापासनं त्याला वस्त्रामध्ये लपवणं म्हणजे वेडेपणा आहे, असंच तो म्हणायचा. आणि त्याच्या आधीचे त्याचे जे गुरु होते ते चेहरा काढायचे आणि इथून मोठे गाऊन काढायचे आणि खाली फक्त असे पायाचे बोटं दिसायचे. तर मग ते म्हणायचे चेहऱ्यामधनं सगळं कळतं की, पण तो म्हणायचा की जी ब्युटी त्या मसल्स मध्ये आहे, बोन्स मध्ये आहे, हालचालींमध्ये आहे, ती तुम्ही कपड्यामध्ये झाकता. सो तो त्याच्यामधनं पुढे गेलेला आहे. हे त्याला त्या काळी मिळालेले काही कमिशन्स आहेत. ते गोल म्हणजे त्याला टॉर्गो म्हणतात. सो हे जे शिल्प आहे हे ब्रुक्स नावाचं गाव आहे बेल्जियम मध्ये, तुम्ही गेला असाल तर तिथे आहे हे. आणि ह्याच्यात ह्याचं खासियत असे की तुम्ही झूम करून मोठा केला तर तो चेहरा उदास आहे. आता असं वाटतं उदास आहे. हे जे आहे तो त्याचा मित्र आहे, तो असं फडफडणारा पक्षी घेऊन आला आहे आणि तो क्राइस्ट आपल्या आईच्या कुशीत घाबरून जातो आहे, असं हे एक आहे. हे त्यांनी रंगवलेलं आहे. त्याचे कलर्स केवढे ब्राईट आहे आजही. तर मेरी, क्राइस्ट आणि जोसेफ असं त्यांचं आहे. तर हे तिघही, त्याची फक्त खासियत एवढी आहे की व्ह्युअरकडे कोणाचंच लक्ष नाही, ते तिघं आपापसात बघताय. आपण बघितलं तर आपल्या नजरेला नजर त्यांच्या कॅरेक्टर्सपैकी कोणी देत नाही. आणि हे जे मागे आहे अशा प्रकारचे छोट्या मुलांचे किंवा मोठ्या माणसांचे नग्न देह त्यांनी जनरल वापरले, बॅकग्राऊंडला, ब्युटिफिकेशनला. म्हणजे एखादा कलाकार याच्यातच संपून जाईल म्हणजे एवढे कष्ट करून, पण तेवढ्यावर नाही, बॅकग्राऊंडलाही तेवढंच इंट्रिकेट आणि हे असे त्यांनी
केलेले आहेत. आणि मायकेल अँजेलोला ठेवून देतो बँकेत पैसे ठेवल्यासारखं. अरे पण मी करू काय, मला शिल्प करायचंय, मला हे करायचं नाही, थांब थांब बघू. अरे नाही, अस्वस्थ, मला हे करायचं आणि पोपनी बोलवलं तर काहीतरी काम पाहिजे ना मला. पण ते पोप त्याला आपल्या पदरी बाळगतो आणि बघू 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 करत काय करायचं. पण पोपची प्रतिष्ठा वाढते ना, केवढा मोठा कलाकार माझ्या पदरी आहे. आणि त्या मग काय करायचं शेवटी त्या पोपचं एक थडगं किंवा स्मारक डिझाईन करायला त्याला देतो. अतिशय आनंदाने तो ते डिझाईन करतो, अतिशय कॉम्प्लेक्स असं, आणि त्याच्यामध्ये 40 ह्युमन फिगर्स, म्हणजे ह्युमन साईजच्या, लाईफ साईजच्या असं तो डिझाईन करतो. तेव्हा त्याच्या त्या उत्साहात हे लक्षात येत नाही की एक डेव्हिड करायला 3 वर्ष, एक बॅकस करायला 1 वर्ष, एक पियता करायला अजून 2 वर्ष, डेव्हिडलाही 4 वर्ष वगैरे लागली मला असं वाटतं. सो ते 40 पुतळे किती वर्ष जातील माझी तेवढं लाईव्ह आहे की नाही. पण तेव्हा असं त्याचं आर्ग्युमेंट आहे की तेव्हा मी नवीन होतो, आता मी सीझन झालोय, आता मी लवकर करेन. सो असं ते डिझाईन करतात. डेव्हिडचं एक सांगायचं राहिलं की एका चर्चच्या एका खोलीमध्ये तो डेव्हिड केला असतो 17 फुटी, आणि तो एका त्यांच्या मुख्य चौकामध्ये विराजमान करायचा असतो. इथून तिथे न्यायचा कसा, 17 फुटी 18 फुटी एवढा जड, तर ते डिझाईन पण तो करतो. आणि त्या चर्चची एक भिंतच काढतात, कारण दाराबिरातनं तर जाणं काही शक्य नसतं, भिंत काढून टाकतात आणि एक अशी स्लिंग वुडन अशी चौकट, त्याच्यात सस्पेंडेड दुसरी वुडन चौकट, आणि त्याच्यामध्ये डेव्हिड, आणि ते एका गाड्यावर, आणि त्याला ढकलणारे किती 100-150 मजूर, असं ते त्यांनी चित्र काढलेलं आहे. असं त्या चौकामध्ये त्याला ठेवतात, विराजमान होतो. आणि लॉरेन्झचं प्रतीक की ज्याच्यामध्ये साहस, चिंतन, कुतूहल, तत्वज्ञान, हे स्वातंत्र्य, हे सगळ्याचं रिप्रेझेंटेशन. आणि तो म्हणतो की आज मी काय म्हणायचं, रिकामा झालाय, मोकळा झालोय, की काहीच नाही उरलं माझ्यात, कारण माझं सर्व मी त्याच्यात दिलं आणि तो आता लोकार्पण झाला. म्हणजे एवढं काम करून एखादं शिल्प जेव्हा लोकार्पण होतं तेव्हा त्या कलाकारामध्ये किती रितेपण आला असेल, तसा तो वर्णन करतो. सो ह्या पोपचा तो थडगं डिझाईन करतो आणि त्याच्यासाठी खूप आनंदात असतो की मला सगळ्यात आनंदाचं काम म्हणजे काय, शिल्पकला, ते मला करायला मिळणार. आणि मग तो त्या डोंगरात जातो जिथून मार्बल आणायचा असतो, चांगला मार्बल, आणि तिथून सगळं आणतो. सो त्या काळातला एक खलनायक ब्रेमांते नावाचा एक आर्किटेक्ट असतो. त्या आर्किटेक्टला सेंट पीटर्स बॅसिलिकसमध्ये काम करायचं असतं. आणि त्या काम करण्यामध्ये त्याला असं वाटतं की हे पोप आणि यांचं फार बाबा नातं जुळलं आहे, तर पोप सगळा खजिना यालाच देणार आणि मग माझा देणारच नाही, याला तर पैसे खायचे असतात, मग नको, म्हणून तो पोपचं कान भरतो. ही याचा उत्तरार्ध पुढे सांगते त्या गोष्टीचा. सो ते जे काही त्यांनी थडगं करायचं कबूल केलं असतं, त्याचा कॉन्ट्रॅक्ट केलेला असतो, ते 40 त्याच्या आयुष्यभरात पूर्ण झालेले नाही. आणि तो पोपही मरतो मधल्या काळामध्ये, त्याचे वंशज त्याच्यावर खटला भरतात, तुरुंगात जायची वेळ येते की हा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही केलेला नाहीये. मग ते काय म्हणायचं, प्रकरण थंडावतं. त्याच्यातला हा मोझेस आहे. काही शिल्प त्यांनी केले त्याच्यातला, तर हे पाहिल्यानंतर लोक म्हणाले की हा एकच पुरेसा आहे, 40 कशाला पाहिजे, दिस इज सो ब्युटिफुल असं. सो मोझेस हा ज्यू लोकांचा देवता आहे आणि त्याच्याकडे सगळे लोक नम्रपणे प्रार्थना करायला येतात. तर हा सुद्धा जवळजवळ 8 फुटी आहे. आणि याच्यातलं मला असं कायम वाटतं की त्याची दाढी बघ, ती मऊ मुलायमच वाटते, ती त्या दगडातनं झालेली अशी वाटतच नाही. सो आणि त्याचं जे खासियत आहे की नग्न पुरुष देह ट्विस्ट झालेला ते नाही याच्यामध्ये, पण तरी सुद्धा ऍब्सोल्युटली रिअली ब्युटिफुल पीस आहे मोझेस. पुढे जाऊया. हे त्या ह्याच्यातले शिल्प आहेत, एक रिबेलियस स्लेव्ह आणि डाईंग स्लेव्ह. तर ते जे 40 पैकी हे 3 झाले आहेत. आणि मगाशी म्हटलं की डेव्हिडच्या वाटेमध्ये हे ठेवलेले आहेत, तेव्हा हे ठेवलेले आहेत. मोझेस एका दुसऱ्या ठिकाणी फ्लॉरेन्समध्येच आहे. पण हे पण किती कॉम्प्लेक्स आहे बघा, ट्विस्ट झालेला ह्युमन देव ह्याच्यात त्याच्या हातखंडावर. पुढे जाऊया. हे त्याला वेगवेगळ्या वेळेस मिळालेलं कमिशन आहे. म्हणजे कोणीतरी त्याला काम दिलं, कोणी ड्यूकनी, कोणी यांनी. तर डे अँड नाईट, आता डे अँड नाईट याचं शिल्पकरण ही किती वेग संकल्पना आहे, पण ती आता म्हणजे उठते आहे, ऑलमोस्ट झोपली आहे अशा ह्याच्यात आहे. पण त्याचं जे पुरुष देहाचं जे अभ्यास आणि लाइकिंग आहे, आता हिच्या 2 ब्रेस्ट मधलं अंतर जवळजवळ म्हणजे काही नॉर्मल नाही येते, पण ऑलमोस्ट पुरुष देहाचा अभ्यास केल्यासारखं आहे. पुढे जाऊया. डॉन अँड डस्क.
हा हे ते ही जस्ट पहाट होते आहे, तिचे डोळे अर्धोन मिलित आहे, उठते आहे ती, आणि आता तिला तिच्या त्या ड्यूकच्या मरणाची न्यूज मिळाली आहे, आणि ती त्या काइंड ऑफ अर्धवट जागृत अवस्थेत दुःखामध्ये अशी आहे. ह्या त्याच्या शिल्पांवर त्या काळात लोकांनी कवितावर कविता केलेल्या आहेत, असे ते त्या काळात प्रसिद्ध झालेले शिल्प आहे. हे सगळ्यात सो मग सांगितलं की ब्रेमांते नावाचा तो जो आर्किटेक्ट होता, तेव्हा मायकेल अँजेलो जेव्हा त्या संगमरवराच्या डोंगरात जातो आणायला की आता आपल्याला 40 शिल्प करायची आहे, तेव्हा ब्रेमांते याचे कान धरतो पोपचे, आणि त्याला म्हणतो की तुम्ही ते रंगवून घ्या त्याच्याकडनं. आणि हा आनंदाच्या शिखरावर की आता मी शिल्प करणार आहे, जन्मभर मरेपर्यंत शिल्प करायला मिळणार आहे, त्याच्यात परत येतो. पोप म्हणतो नाही नाही, ते कॅन्सल झालंय, कारण त्या ब्रेमांतेने मला सांगितलं की मरणाच्या आधीच जर थडगं केलं तर अपशकुन होतो, त्याच्यामुळे तू आता हे रंगव. मायकेल एंजेलो रडतो अक्षरशः की हे माझं काम नाही, मला शिल्प करण्यामध्ये हे आहे. पण तू गिरेनाचीकडे केलं होतं की नाही, तिथे त्या आधीच्या गिरेनाची नाही, गिरलँडोकडे केलं होतं की नाही, तिथे तू शिकलायस ना फ्रेस्को, मग असं काय सांगतो. आणि मध्ये मध्ये ते तुम्हाला सर्क्युलर दाखवलं ते त्यांनी केलेलं आहे, नाही नाही तुला हेच करायला लागेल. आणि खूप ते त्यांचे भांडणं आणि या सगळ्यामध्ये मायकेल एंजेलोला हे कळलेलं असतं की पोप जे सांगतो ते निमूटपणे ऐकावं लागतं. मग आता काय करायचं, तो त्याच्या मित्रांना बोलावतो, कारण एवढं मोठं करायचं तर मित्र लागतील. 68 फूट उंचीवर आहे ते, 68 फूट उंचीवर करायचं, तर ते मित्र घेत आणि त्यांना सांगतात की इथे इथे ते प्रेषित काढायचे, इथे चांदण्या काढायच्या, असं त्याला सांगितलेलं असतं. तर ते त्याचे सहकारी येतात आणि ते थोडासा आत्ता जेवढं आहे त्याच्या ऑलमोस्ट 1/8 काम ते करतात. तो सगळ्यांना खाली उतरवतो, घरी जा मला, कारण ते त्याच्या लेवलचं काम नाही ना. सो ते ब्रेमांते जो आहे त्यांनी हे अकाउंट फॉर केलं नसतं की हा जे काही करेल ते परफेक्शन आहे. याला जरी ह्याच्यात इंटरेस्ट नसला तरी ही अशा दर्जाची कला निर्माण होणार आहे की जगाच्या इतिहासाला कलाटणी मिळणार आहे याच्यातून, चित्रकलेच्या इतिहासाला. त्यांना पाठवून देतो आणि तो म्हणतो की मला काय काढायचं या छपरावर, काय करायचंय. तर सगळ्यात चांगला आर्किटेक्ट, सगळ्यात चांगला निर्माता कोण आहे, देव आहे. तो अतिशय म्हणजे काय म्हणायचं, देवभक्त असतो. देवाने काय निर्माण केलंय, सृष्टी, सृष्टीमध्ये काय निर्माण केलंय, ग्रह, सूर्य, चंद्र, झाड, माणूस. मग देवानी ज्या ताकदीने अशी सृष्टी निर्माण केली, त्या ताकदीचा देव आणि ती सृष्टी मी या माझ्या आकाशावर निर्माण करेन. मग त्या पोपनी त्याला जेवढा सरफेस दिला असतो तो पुरत नाही, पोपकडे परत रडत जातो की एवढं नाही पुरणार मला. तो कपाळाला हात मारतो, अरे काय माणूस आहे, आधी रडतोय की मला नाही करायचं ना, आता त्याच्यापेक्षा चौपट पाचपट काम तू करू इच्छितो एकटा, बरं कर, तेवढे पैसे नाही देणार मी, दुप्पट देईन पैसे, पण तू कर. 68 फूट उंचीवर हा माणूस एकटा चढतो आणि एक त्यांचं बुक ऑफ जेनेसिस असं आहे, त्याच्यामध्ये देवाने सृष्टी कशी निर्माण केली याचं वर्णन आहे. त्या वर्णनावरून त्यांनी ही एक कथा मला या ह्याच्यावर सिस्टीन चॅपेलच्या छतावर केली आहे. 12,000 स्क्वेअर फुटाचं काम आहे, 12,000 स्क्वेअर फूट, 68 फूट उंचीवर माणसाने काम केलंय. 68 फूट उंचीवर काम कसं करायचं, तर तो ब्रेमांते त्याला एक स्कॅफोल्डिंग ठोकून देतो. मग तो जातो बघायला, तर ते छतातनं अशी ते भोकं करून रोवलेली असतात. तो म्हणतोय ठीक आहे, पण हे सगळं माझं काम पूर्ण होईल आणि तू सांगाडा काढशी, त्या भोकांचं काय करू मी, भोकं तशीच राहतील, कसं शक्य. मायकेल एंजेलोला त्यांनी ते सगळं उतरवतो, ते सगळं कोणाला तरी डोनेट करतो आणि स्वतः डिझाईन करतो असा सांगाडा की ज्याला साठी छतामध्ये भोकं करायची गरज नाही. आडव्या याच्यामध्ये जिथे जिथे प्रोजेक्शन्स आहेत चर्चचे, तिथे ते भक्कमपणे उभं राहील असं स्कॅफोल्डिंग तयार करतो. आणि ते डिझाईन पुढे अनेक वर्ष अनेक कलाकारांनी छत रंगवण्यासाठी वापरले. सो असं स्कॅफोल्डिंग तो निर्माण करतो. आणि हे आता आपल्याला माहिती आहे की सर्वात पहिले मनुष्याची निर्मिती हा विषय आहे. देव, आपल्याकडे देव म्हणजे शंकर, विष्णू, हे आपल्याला माहिती आहे की जटा दाखवायच्या, गंगा दाखवायची, चंद्र दाखवायचा की शंकर हा ओळखता येतो. पण ह्याच्याकडे नाही असं. मग देव कसा काढायचा, बरं देव कसा पाहिजे, तो पॉवरफुल पाहिजे, दयाळू पाहिजे, क्षमाशील पाहिजे, प्रेमळ पाहिजे, पण पॉवरफुल. कसा काढायचा, तो विचार करून त्यांनी हा देव काढलाय. तो देव किती पॉवरफुल काढलाय बघा. तो आकाशातनं अतिशय पॉवरफुल झेप घेऊन येतो आणि ती झेप त्याच्या उडणाऱ्या वस्त्रांमधून आणि त्याच्या आजूबाजूच्या त्या देवदूतांमधून दाखवली आहे. आणि त्याचा जो हात आहे त्याला एक्स्ट्रीम फोर शॉर्टनिंगचं तंत्र वापरलंय की त्याच्यावरनं तो लांबून आलेला आहे असं कळतं. आणि ऍडम जो आहे त्याचं पण शरीर तसं भरभक्कम आहे, पण एका
मिलीमीटरचं अंतर आहे चैतन्य मिळण्यासाठीचं, की तो हात त्याला पेलवत नाहीये, त्यांनी गुडघ्यावर टेकवलाय, पण त्या एका क्षणात जेव्हा त्याला स्पर्श होईल देवाचा, तेव्हा देवाचं चैतन्य त्याच्यात ट्रान्सफॉर्म होणार आहे आणि ते इमॅजिन करता येतं की त्याचं शरीर कसं असणार आहे तेव्हा. सो गलित गात्र पण तरी पॉवरफुल असा ऍडम आहे आणि तितकाच पॉवरफुल देव आहे. आणि ते जे काही वरचं होतं ना, तर त्याच्यामध्ये काही असं आर्किटेक्चरल असे प्रोजेक्शन्स होते आणि ते लपवण्यासाठी त्याला हे काम दिलंय असं त्याला वाटत होतं. सो आता ते कसं लपवायचं, तर त्याला आपण एन्हान्स करू आणि त्याच्यात पेंटिंगने आणखी आर्किटेक्चरल त्यांनी असे प्रोजेक्शन्स पेंटिंगने तयार केले की असं वाटतं की अरे इथे असा आहे, प्रोजेक्शन आहे असं वाटतं. आणि हे त्याच्या 4 बाजूला जे आहे ते आपण पुढे बघूया. सो ते त्यांनी न्यूड फिगर्स, ट्विस्टेड फिगर्स हे फ्रेमला वापरले. फ्रेम आहे त्या. पुढे जा. आपलं काम करून हा परत जातोय. केवढं पॉवरफुल त्याचं परत जे काही चित्रण आहे की देव म्हणजे काय सलामच आहे या कलाकाराला, याच्या पुढे काहीच नाही. त्याने 3D मध्ये जे काही केलं ते 2D मध्ये सुद्धा 3Dच वाटतंय. आणि हे सगळं एकट्याने केलंय ना त्यांनी. एक त्याचा सहकलाकार होता जो त्याला रंगबिंग करून द्यायचा. 68 फूट उंचीवर महिने तो तसा काम करायचा. तिथून खाली यायचं, चढायचं, उतरायचं, म्हणजे केवढं कष्ट होते. पुढे जाऊया. गॉड सेपरेटिंग लाईट अँड डार्कनेस, अंधार आणि उजेड देव निर्माण करतोय. मनुष्य निर्माण केल्या, मनुष्याला राहण्यासाठीचे सुटेबल कंडिशन्स निर्माण करायचे आहेत. हे 4 आता ते ज्यात त्याला इग्नुडस किंवा इग्नुडी असं म्हटलेलं आहे आणि त्याच्या मध्ये मध्ये ते अशा काय ढालीसारखं आहे. सो हे जे मधले आहे हे पेंट मधनं तयार केलेले आर्किटेक्चरल प्रोजेक्शन्स आहेत की जे त्यांनी पेंटिंग मधनं तयार केले. पुढे जाऊया. सूर्य आणि चंद्र त्यांनी केला आहे आणि करून तो पुढे जातो आहे. हे आहे. वनस्पती थोडे निर्माण केले आहे आणि याच्यातही त्या गॉडचा चेहरा बघा, अतिशय फिअर्स आणि पॉवरफुल असा चेहरा आहे त्याचा की त्यांनी हे निर्माण करून तो झपकन जातोय, पुढे जातोय. मला त्याची पावलं फार आवडली. पावलांचं जे पाठमोर हे आहे ते फार छान आहे. पुढे जाऊया. ही नेहमीची कथा आहे, आपल्याला माहिती आहे की ऍडम आणि ईव, ते ईवचा जन्म होतो बरगड इथून त्याच्या आणि मग ते फॉरबिडन फ्रूट खातो आणि त्यांची स्वर्गातून अकालपट्टी येते. तर ही पूर्ण कथा मला त्यांनी त्या छतावर काढलेली आहे. त्याच्या बाजूला दाखवते पुढे. हे आजूबाजूला काढलेले सिबिल म्हणजे भविष्य व्यक्ती आहे, त्यांच्या हातात पुस्तक आहे आणि त्या पुस्तकातून ते भविष्य सांगतायत. पण ह्या पण इतक्या पॉवरफुल फिगर्स आहेत. आणि इथे पण बघा की आजूबाजूला हे जे आहे हे त्यांनी डेकोरेशनसाठी वापरलेलं आहे. हे पण आर्किटेक्चरल हे आहे. हे त्या भागातल्या भागांची नाव आहे की डेल्फिक भागातनं आलेलं सिबिल. आणि त्यांचे म्हणजे रंग सुद्धा इतके चांगले आहेत, इतक्या वर्षानंतर सुद्धा चांगले राहिले. मध्ये त्याच्यावर एक काहीतरी प्रक्रिया केली असं मी ऐकलं की धूळ वगैरे त्याची साफ करून त्याला परत रिस्टोर केलंय थोडंसं. पण अतिशय फारच चांगलं. हे ते प्रॅक्टिसचं एक आहे. ते ऑलमोस्ट मेल फिगरच वाटते त्याची. पुढे जाऊया. हे एक तुम्हाला दाखवलं की हे त्यांनी फक्त फ्रेमसाठी वापरलंय. पुढे जाऊया. हे त्यांनी सगळ्यात पहिले केलं डीप, किंवा आपल्याला माहितीये महापूर आलेला आहे, त्या मनुची बोट आणि त्या बोटीतनं बुडणारे आणि पापी आणि नोहा आणि पापी आणि पुण्यवान लोक आहेत ते सगळे याच्यात दाखवले. हे सगळ्यात त्यांनी पहिल्यांदा केलेलं आहे त्याच्यावरचं, फर्स्ट टाइम. तर त्याची जरा आकृत्या लहान आहे. त्याला खाली आल्यानंतर लक्षात आलं की अजून मोठ्या काढायला पाहिजे. पुढे पुढे त्याची आणखी अशी मोकळी फ्री आलेली आहे. पुढे जाऊया. हे पण सपोर्टिंग काय भविष्य सांगणार. पुढे जाऊया. असं पूर्ण हे 12,000 स्क्वेअर फुटाची ही चित्र मालिका आहे, चित्रकथा आहे की इथे पूर्ण हे ऍडम पासनं हे सगळे आहे आणि हे सगळे सपोर्टिंग. सो ह्या फ्रेम्स तिथे आधी होत्या आणि त्या लपवण्यासाठी त्याला ते काम दिलं होतं. त्याचा उपयोग त्यांनी असा केला आणि स्वतःच्या पेंटिंगनी पण ह्या फ्रेम्स अशा तयार केल्या. 12,000 स्क्वेअर फूट, 68 फूट उंचीवर. तो कधीतरी त्या पोपचं सारखं भांडण होत असतं. पोप म्हणतो किती वर्ष लागतील तुला? लागतील तेवढं लागतील, तुम्हाला काय करायचंय? मग सांगाडा खाली उतरव, मला लोकांना दाखवायचंय. मग अर्ध केल्यानंतर एकदा तो सांगाडा उतरवतात, लोक येतात, बघतात, परत तो चढतो, परत एकदा भांडण होतं की अरे किती 4 वर्ष लागले त्याला.
तो शेवटी तो कंटाळून उतरतो आणि त्याच्यावर खूप सोनेरी काम अजून व्हायचं आहे, पण तो म्हणतो नाही आता ही गरीब लोक यांच्याकडे सोनेरी बिनेरी काही नाही आहे, अशीच आहे असं म्हणतो ते संपवतं काम. पुढे जाऊया. हे वरती आहे आणि इथे लास्ट जजमेंट हे फेमस आहे. 40 फूट बाय 47 फूट असं याचं डायमेन्शन आहे याचं. याच्यामध्ये 300च्या वरती मनुष्याकृती त्यांनी एकट्याने काढल्या आहेत. हा वयाचा तेव्हा मला असं वाटतं 50चा असेल. आणि पुढे जाऊया. हे ते चित्र आहे. पाप आणि पुण्याचा हिशोब आहे. पापी लोक पाताळात जात आहेत आणि पुण्यवान लोक स्वर्गात जात आहेत. एवढे सगळे 300 किंवा 350 न्यूड त्यांनी तेव्हा काढले होते. पुढे जाऊया. हे मी दाखवलं क्लोजअप की तो क्राइस्ट केवढा पॉवरफुल दाखवलाय बघा त्यांनी, की निवाडा करतोय तो. इतकी पॉवर आहे त्याच्यामध्ये, इतकी पॉवर आहे की ती मेरी घाबरून तिने चेहऱ्याकडे केला. आणि त्याच्या आयुष्यामध्ये जे नातेसंबंध होते त्याच्यात ही एक विक्टोरिया म्हणून एक स्त्री होती जिच्याशी आध्यात्मिक त्याचं मन जुळलेलं होतं. तिच्याबरोबर खूप ज्याला आपण आध्यात्मिक चर्चा म्हणू हे सगळं व्हायचं. तिचं मॉडेल म्हणून घेतलंय. आणि त्याचा टोमॅसो नावाचा एक पुरुष प्रेमी होता, त्याच्यापेक्षा बराच लहान होता, पण त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत मायकेल अँजेलोची काळजी घेतली. सो त्याचं मॉडेल म्हणून उपयोग केला आहे. पण आधीच्या स्लाइड आधीच्या याच्यामध्ये जेव्हा तो पोप आणि काही लोक इथे या चर्चमध्ये येतात तेव्हा ते ऑब्जेक्शन घेतात की जिथे आपण देवाची प्रार्थना करतो तिथे एवढ्या सगळ्या न्यूड हे कशा. आणि त्या ह्याच्यामध्ये मायकेल अँजेलोच्या एका शिष्याला एक काम दिलं जातं आणि तो मायकेल अँजेलोचा चाहता असतो, त्याच्यामुळे तो त्यांचं जे न्यूड आहे ते लपवतो, थोडंसंच वस्त्र वगैरे करून. तो त्याच्या जीवित काळातच हे मॉडिफिकेशन झालेलं आहे. याच्यामध्ये एक अशी एक कुठली तरी एक फिगर आहे तर ज्यांनी त्याला असं सांगितलं की काय निवड आहे त्याला त्यांनी लटकवून दिलं त्याचा. पुढे जाऊया. सेंट पीटर बॅसिलिकाचा डोम आहे. हा मी काढलेला फोटो आहे, थोडा ब्लर झालेला आहे, पण असं म्हणतात की अगदी शेवटपर्यंत तो याच्यावर काम करत होता आणि देवाचं काम असल्यामुळे त्यांनी याचा कधीही पैसे घेतले नाही. आणि तो डोम स्वर्गासारखा पाहिजे, आकाशासारखा पाहिजे, की तिथून आपल्या आत्म्याला वर 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 जाऊन स्वर्गात जातोय असं फिलिंग आलं पाहिजे. सो हा त्याने डिझाईन केला आणि पैसे नाही घेतले. पुढे जाऊया. हा तो डोम. I regret that I have not done enough for the salvation of my soul and that I am dying just as I am beginning to learn the alphabet of my profession. पुस्तक आहे माझं. काही विचारायचं असेल, डिस्कस करायचं असेल तर मोस्ट वेलकम. पुस्तकं पण ठेवली आहे. नैसर्गिक रंगच होते त्या काळामध्ये ना, दुसरं काही नव्हतंच. आणि ते रंग कसे तयार करायचं याचं प्रशिक्षण त्याला त्या आधीच्या शिक्षकाकडून मिळालेलं होतं, गिरलँडोकडनं. त्याच्यामुळे ते रंग ते दगडातनं कसे करायचे, ते कुटायचे कसे, त्याच्यावर पुढे. थँक्यू सो मच. असं होतं. त्या पोपशी झालेल्या भांडणांमुळे त्यांनी त्या सिस्टीन चॅपेल मधल्या चित्रामध्ये पोपला नरकात दाखवलंय, असं काहीतरी आहे ना? नाही, ते दुसरं जे सांगितलं ना लास्ट जजमेंट मधलं ते आहे, त्याला नरकात दाखवलं की ज्यांनी त्याच्यावर पोप विषयी काही हिंमतच नव्हती. फॉर सुप्रीम पॉवर. पोपनी कितीदा त्याला पकडायला सैनिक पाठवले, कितीदा त्यांचं भांडण झालंय. लव्ह अँड हेट रिलेशनशिप. आणि इतकं प्रेम होतं की पोपची घर आणि याचं घर याच्यामध्ये त्यांनी एक ड्रॉब्रिज डिझाईन केला होता. त्याला वाटेल तेव्हा तो ब्रिज बाहेर काढायचा आणि पोपच्या दादनात जायचं. तिथे त्या प्रेमाने त्याचा जळफळाट झाला. त्याच्या पोपच्या विरोधात नाही, पण त्या ह्याच्या विरोधात त्यांनी केलेला आहे. एक छान सिनेमा काढला होता. हो आहे. Agony and Ecstasy. कादंबरी पण आहे. हा. कादंबरी पण आहे. यात web series ना. छान त्याच्यात थोडस कल्पना विलास जास्त आहे. मॅडम पण चांगलं. मला माधवी बद्दल आज आणखी जाणवलं. म्हणजे मी गेले काही वर्ष ओळखतीये. ती लिहितीये छान, चित्र आणि स्कल्पचर्स वगैरे छान. डॉक्टर म्हणून ती छानच आहे, पण ती किती ओघवती बोलतीये. म्हणजे मी अजून 2 तास असते तरी आपण बसलो असतो असं मला वाटतं. सो थँक्यू सो मच. अजून चाललं चाललं असतं. शेवटी जरा असं
हा मी थोडं, कारण मी कितीही बोलू शकते ना, म्हटलं बापरे, कारण मी डेव्हिडवर सुद्धा 2 तास बोलू शकते. मोस्ट ऑफ द लोकांनी म्हणजे ज्यांनी बघितलं असेल हा त्यांना ते परिचित दिसू लागेल. हा सेंट पीटर्स आणि हा. आता आपण बघतो हे सगळं ना, आणि त्याचा इतिहास माहिती असला तर ते जास्त चांगलं बघितलं जातं. नाहीतर काही वेळाने डोळे बघण्याचं बंद करतात. आपण जरी बघत असलो तरी ते आत नाही जात काही वेळाने. एवढ्या फिगर्स आणि त्या उंचीवरती तर ते क्लोजअप नसेल तर तेवढं शक्य नाही. येत नाही. हा. ते मी अभ्यास करून गेल्यामुळे मला ते असं एकाच जागी इतकं ज्ञान शक्य नाही. ते मला, मी चुकून एका केसरी टूर बरोबर गेले होते, माझ्या आईने बुकिंग केलं होतं, म्हणून मी जबरदस्ती शिरले की बाई तुला झेपणार नाही. त्या केसरीच्या गाडीने माझ्या हातात माईक दिला, हा चालू द्या. आणि मराठीतनं मग ते कोणीतरी, माझ्याकडे लायसन्स आहे का, म्हटलं नाही नाही मी फक्त ट्रान्सलेट करते, बाकी मी गाईड वगैरे नाहीये, कारण ते विचारायला लागलं नंतर तसं. त्याचे स्केचेस पण आहेत. स्केचेस स्केचेस आहेत. आणि दुसरं ते वरती तो परातीवर झोपून वगैरे करतो, दॅट इज अ मिथ. तो उभं राहून केलंय, पण त्यांनी स्वतःचं ते चित्र काढलंय की मी कसं उभं राहून केलं. मग उभं राहून केल्यामुळे माझ्या मानेला काय झालं, मग तो ते रंग डोळ्यात पडायचा, मग डोळे चिपचिपायचे, मग त्यातनं मला दिसायचं नाही, मग काही काय डोळ्यावर, असं त्यांनी स्वतःचं ते काव्य करून ठेवलेलं आहे. असं सगळं. म्हणजे हा मॅग्निट्यूड एवढा मोठा आहे ना, त्या काळातले रंग आणि हे एवढं मोठं, आणि ती स्टील म्हणजे त्याचं जेव्हा त्यांनी परत एकदा काही त्याचं रिस्टोरेशन केलं असेल तर रंगांना हात नसेल ना. नाही नाही, फक्त त्याच्या बाजूला काही कारखाने निर्माण झाले होते, त्याचं पोल्युशन आलं होतं, तेवढं फक्त क्लिअर केलं. म्हणजे इनफॅक्ट आपण बघतो ते रंग तेच आहे. हो तेच आहे. कमाल. मग अजूनही मला ते असं अजूनही होतं. म्हणजे बघितलेले सोनेरी रंग किंवा अगदी ऑरेंज रंग पहा ना, केवढा ब्राईट आहे ऑरेंज रंग. पीएफचं मात्र लोकांनी चिन्नी आठवड्यांनी त्याचं डिस्ट्रक्शन केलं, त्याचे पीसेस वेगळे केले. तर ते पण व्हिडिओ अवेलेबल आहे की त्यांनी ते कसं रिस्टोअर केलं सगळं. आणि आता डबल काचेच्या डबे आहेत पीएफला त्यांनी प्रोटेक्टेड ठेवलेले. पण मी गोग्यावर पण करते, कधी वेळ आली तर त्याच्यावर पण करूया. मला खूप सांगायचं असतं, ऐकायला आवडतं. लुअर मध्ये कुठली याची मायकेल एंजेलोची कुठली शिल्प होती? हे जे आहे मोनालिसाचं ते लिओनार्दोचं आहे. नाही चित्र नाही, स्कल्पचर्स त्याची तिकडे नाही. एक दोन आहेत त्याची, खूप प्रचलित नाहीये अशी आहे. मॅडोनाचे काही आहे आणि बाकी बेल्जियम मध्ये फ्रुट्स मध्ये. मला खूप काय भरून आले की सगळ्यांना ऐकलं, आणि एवढे मोठे मोठे लोक आलेत माझं ऐकायला.